तर हा आयुर्वेदिक सॉफ्टवेअर आहे. काय आयुर्वेदिक सॉफ्टवेअर आहे. आणि म्हणून आपण आयुर्वेदिक सॉफ्टवेअर शिकला पाहिजे पहिल्यांदा. नेहमी मी म्हणतो की आयुर्वेद इज अ कोड लँग्वेज. बघा आज आता तुम्हाला असे खूप गमती जमतीने खूप स्ट्रॉंग स्टेटमेंट माझी पडणार आहेत आणि ती स्ट्रॉंग स्टेटमेंट तुम्ही डायजेस्ट करायला थोडंसं काय करायचं सुरुवात करायची. आयुर्वेद हा पूर्ण कोड लँग्वेज मध्ये लिहिलेला आहे आणि आपल्याला काम दिलेलं आहे डिकोडिंगचं. आलं लक्षामध्ये? आयुर्वेद पूर्ण कोड भाषेत लिहिलेला आहे आणि आपल्याला काय दिलेलं आहे काम डिकोडिंगचं. म्हणून आयुर्वेद हा सूत्र रूपात दिलेला आहे आणि आपल्याला दिलेलं काम म्हणजे काय सूत्रविस्तार. नमस्कार. खूप सुंदर परिचय करून दिल्याबद्दल वजे सरांचं मनापासून आभार. आयुर्वेद व्यासपीठ सांगली हे म्हणजे नेहमीच जिव्हाळ्याचं वाटतं. त्याच्यात पण आयुर्वेद व्यासपीठ हे नेहमीच प्रत्येक गोष्टीसाठी आपल्या पाठीमागे असतं. जसं आम्ही आयुर्वेदाला आलो तसं वेगवेगळ्या ठिकाणी व्यासपीठातर्फे असतील किंवा अन्य ठिकाणी असतील अशीच व्याख्यानं ऐकत आम्ही सुद्धा डेव्हलप झालो आणि आज कधीतरी तिथे समोर येऊन तुमच्या बरोबर संवाद साधताना मला विशेष आनंद होत आहे. फक्त जनरली पुण्याकडची लोक सांगलीकडे म्हणजे मी तसं सातारचा आहे पण तरी या भागाकडे येताना म्हणजे उत्तरोत्तर जरा रस्ता वगैरे असा झणझणीत होत जातो ना. त्यामुळे माझी अशी इच्छा आहे की तुम्ही सुद्धा आजचं जे व्याख्यान आहे ते असं मस्त हसत खेळत जशी गंमत जम्मत असते तसं पांढरा आणि तांबडा असं समजत एन्जॉय करा. कारण विषय खरं तर वेगळा आणि मस्त आहे. व्यासपीठाचं मनापासून आभार की त्यांनी एक वेगळा विषय अध्यक्ष आपले माने सरांनी खूप चांगला विषय यावेळी निवडला की अष्टविध परीक्षण. आता अष्टविध परीक्षण आणि एकूणच आयुर्वेदातला जो परीक्षणाचा कन्सेप्ट आहे त्या कन्सेप्ट मध्ये कळत न कळत आपण सगळेच जण थोडंसं मागे पडत चाललेलो आहोत आणि मग कुठंतरी असं वाटत होतं की या विषयावरती काम व्हावं. ज्यावेळी आम्ही आदरणीय वैद्य जमदग्नी सरांकडे शिकायला होतो त्यावेळी सरांनी एक नखशिखांत विचार सांगितला होता. म्हणजे माझ्या डायरीमध्ये अजूनही ते लिहिलेलं आहे. 2004 ची डायरी आहे ती. 2002 ला साधारण एंडिंगला आयुर्वेदाचा प्रवास सुरू झाला आणि त्यावेळी सरांनी ज्यावेळी तो विचार शिकवला आणि त्याच्या पूर्वी म्हणजे ज्यावेळी आम्ही फर्स्ट इयरला शिकत होतो त्यावेळी वैद्य दिवाकर जुवेकर सरांनी सुद्धा आयुर्वेदातलं एक लॅब टेस्टिंग म्हणजे त्यावेळी आम्हाला एक काम दिलं होतं आणि ते काम आता कसं असतं की शिक्षक सांगत असतो. जसं आता मी इथून काहीतरी सांगणार आहे प्रत्येक व्याख्याता सांगत असतो पण काही मुलं असतात की ते त्यांना जे हवं ते असं पटकन घेतात कॅच करतात. ती शार्प असतात ती हुशार असतात. शेवटी ते ज्याचं त्यानं ठरवायचं असतं की आपल्याला नक्की काय करायचं आहे. तसं सरांनी आम्हाला एक काम दिलं होतं की वाग्भट वाचायचं सूत्रस्थानाच्या पहिल्या अध्यायापासून ते अगदी उत्तरतंत्राच्या शेवटच्या श्लोकापर्यंत. आणि वाचताना काय करायचं तर समासाच्या बाजूला कुठं परीक्षण दिसलं की एक टेस्ट ट्यूब काढायची एवढंच सांगितलं. बघा काम काय दिलं होतं की वाग्भट सूत्रस्थानाच्या पहिल्या अध्यायापासून वाचायला घ्यायचा तो उत्तरतंत्राच्या शेवटच्या अध्यायापर्यंत वाचायचा आणि परीक्षण संदर्भात काही दिसलं की फक्त एक टेस्ट ट्यूब काढून तिथे ठेवायची. आणि मग ते काम सुरू झालं. गंमत जम्मत करत ते करत होतो मी आणि लक्षात आलं की अरे बापरे एवढा मोठा आणि प्रचंड व्यासंग आहे आयुर्वेदाचा परीक्षणाच्या संदर्भातला. कारण प्रत्येक गोष्ट आयुर्वेदात ही परीक्षणातून करायला सांगितलेली आहे आणि म्हणून आपल्याकडे दर्शन स्पर्शन प्रश्न ही परीक्षेतात रोगिणम असं वाग्भटाचार्यांनी सांगून त्या परीक्षणाची सुरुवात झाली आणि आपण बघत असतो की दर्शन परीक्षा स्पर्शन परीक्षा आणि प्रश्न परीक्षा
इथून खऱ्या अर्थाने कुठल्याही परीक्षण विधीची जी आहे ती सुरुवात होत असते. आणि मग आदरणीय जुवेकर सर गमती जमतीत आम्हाला नेहमी सांगायचे की रुग्ण जो आहे तो रुग्ण बाहेर बसल्यानंतर खऱ्या अर्थाने तुमचं त्याचं परीक्षण सुरू होत असतं. म्हणजे ज्यावेळी तो पूर्वीच्या काळी तुम्ही पाहिलं असेल की मोठे वाडे असायचे, मोठं घर असायचं आणि वाड्यामध्ये एंट्री करतानाच तो रुग्ण जो आहे तो दरवाजातून थोडासा वाड्यात वाकून आत यायचा, मग पाय धुण्याची सोय असायची, तिथे पाय धुवायचा आणि पुढे परडीत येऊन बसायचा तो किंवा बारगं जे असायचे आणि मग नंतर वैद्याची खोली लागायची. तर सर म्हणायचे की वैद्याने असं खिडकीतूनच रुग्णाकडे लक्ष ठेवलं पाहिजे आणि रुग्ण कसा येतोय हे बघितलं पाहिजे. दर्शन परीक्षा खूप महत्वाची. तिथून खरं तर परीक्षण सुरू होतं आणि मग सर गमती जमती सांगायचे की रुग्णाने जर डोक्याला हात लावत तो आत येत असेल तर समजायचं की त्याचं डोकं दुखतंय. जसं शारंगधाराने आपल्याला लहान बालकाच्या परीक्षणामध्ये सांगितलेलं आहे. पेशंट जर येऊन बाहेर वेटिंग मध्ये बसलेला असेल आणि एक हात पोटावरती एक हात डोक्यावरती असं धरून बसलेला असेल तर हा 99% IBS चा असला पाहिजे. इरिटेबल बाउल सिंड्रोम म्हणजे ग्रहणीकडे जाणारा हा रुग्ण असला पाहिजे. हे लगेच लक्षात यायचं. तो खिडकीतून तुमचं लक्ष बारकाईने त्या वैद्याचं त्या रुग्णाकडे पाहिजे. आणि म्हणून दक्ष तीर्थार्थ शास्त्रार्थ दृष्ट कर्मशुचिर्विषय वैद्य हा कसा सांगितलेला आहे तर तो दक्ष सांगितलेला आहे. आणि म्हणून आपण सगळ्यांनी दक्ष असलं पाहिजे कुठलीही गोष्ट करताना, कुठलीही गोष्ट पाहताना. मग विषय येतो ज्यावेळी हा विषय सुरू होतो दर्शन परीक्षेतून कुठल्याही परीक्षणाचा, त्यावेळी मग अष्टविध परीक्षण तर आपल्याला सगळ्यांना माहितच आहे. नाडी, मूत्र, मल, जिव्हा, शब्द, स्पर्श, दृक, आकृती हे सगळं आपण बघितलेलं असतं, पाठ केलेलं असतं, वाचलेलं असतं. दुर्दैव असं झालेलं आहे कळत न कळत की ज्या नाडीशास्त्रावरती आपण म्हणजे प्रत्येक रुग्णाची अपेक्षा असते, प्रत्येक कंट्रीमध्ये ज्यावेळी आता परिचयात सरांनी सांगितलं की रशियाला मी दरवेळी जायचो त्यावेळी खूप गमती जमती घडायच्या. मला असं नेहमी वाटायचं की आपली आयुर्वेदाची आयडेंटिटी, वैद्याची आयडेंटिटी ही समोर आली पाहिजे. आणि मग आपल्याकडे एकच चान्स असतो ना की पुढच्याने विचारलं पाहिजे असं काहीतरी तुम्ही लिहिलं पाहिजे. परीक्षेत तुम्हाला सगळ्यांना इथे विद्यार्थी आहेत माहिती आहे, तुम्ही सगळ्या टीचर्सला एक्झाम मध्ये कसं करता? इफ यू कॅनॉट कन्व्हिन्स यू मेक देम कन्फ्युज, है की नाही? तुम्ही त्यांना कन्व्हिन्स करू शकला नाही तर पहिलं काय करत असता? कन्फ्युज करत असता. तसं तो एक फॉर्म असायचा पासपोर्टचा आणि त्या पासपोर्ट मध्ये विजा ऍप्लिकेशन साठी तुम्हाला ज्यावेळी तो फॉर्म दिला जायचा त्यावेळी त्या फॉर्म वरती माहिती लिहायची असते की तुम्ही कोण आहात, तुमचं प्रोफेशन काय आणि तुम्ही कशासाठी जाणार आहात. तर मी तिथे लिहिताना मुद्दामून लिहायचो आय एम आयुर्वेदिक डॉक्टर आणि आय एम नाडी तज्ञ. ओके. तर असं प्रत्येक वेळी विजा फॉर्म मध्ये लिहिल्यानंतर त्याचे तिथले इन्स्पेक्टर असतात, म्हणजे ज्याला आपण एम्बेसी मध्ये अँबॅसेडर्स म्हणतो, कुठल्याही विजा एम्बेसी मध्ये एक अँबॅसेडर्स असतात आणि ते विजा देण्यापूर्वी तुमची शहानिशा करत असतात की तुम्ही कोण आहे आणि कशासाठी जाणार आहात. तर माझ्या पहिल्या व्हिजिटच्या वेळी पण अशीच गंमत घडली. मी मुद्दाम म्हणून तिथे आयुर्वेदिक प्रॅक्टिशनर आणि नाडी तज्ञ असं टाकलं होतं आणि विचारावंच आपल्याला म्हणून टाकलं होतं. ओके. बघा प्रत्येक सिक्युरिटीचं काम काय असतं? रोको टोको जाणे दो. कोणी तुम्हाला फासावरती लटकवायला बसलेलं नाहीये. तुम्ही किती पारदर्शक आहात हे खूप मॅटर करत असतं आणि म्हणून प्रत्येक सिक्युरिटीचं काम असतं की रोको टोको जाने दो. हमने काम ही ऐसा किया था की इसने टोकना चाहिए. बस फक्त त्याने काय केलं पाहिजे? विचारलं पाहिजे, एवढंच इंटेन्शन होतं. आणि मुद्दाम म्हणून त्या फॉर्म वरती लिहिलं की आयुर्वेदिक प्रॅक्टिशनर नाडी तज्ञ. मग माझा नंबर आला. विजाच्या पुढचे जी लोक होती त्यांना खूप ते वेगवेगळे प्रश्न विचारत होते, वेळ बराच जात होता, ज्यांना जमत नाही त्यांना रिजेक्ट करत होते, बाहेर काढत होते. आणि तर माझा नंबर आला. माझा नंबर आला त्याला ते काय कळलंच नाही, कळावा असा काही संबंधच नाही. आणि आपलं इंटेन्शन नव्हतं की त्याला ते कळावं. मग त्याने वाचलं की व्हॉट इज दिस. म्हटलं आय एम आयुर्वेदिक प्रॅक्टिशनर. या आय नो आयुर्वेदा. ओके. ऍटलीस्ट तो शब्द माहिती असतो त्यांना. आणि त्याने एकदम त्याच्या स्टाईल मध्ये सांगितलं की आय नो आयुर्वेदा बट व्हॉट इज दिस नाडी तज्ञ. तर रशियामध्ये पल्सला पुल्स असं म्हणतात. ओके. फ्युचरला फुटोरे म्हणतात तसंच आहे. आणि नेचरला नुटोरे म्हणतात. ओके. तर नॅचरल क्रिस्टल म्हणून माझं एक खूप छान आर्टिकल गाजलेलं आहे. कधी तुम्हाला वेळ मिळाला तर ते पण नक्की वाचा. माझ्या रशियातल्या कित्येक किस्स्यांमधला तो एक खूप फेमस किस्सा आहे. नॅचरल क्रिस्टल म्हणजे जो आपण तुरटीचा साबण इकडे वापरतो ना, तो तिकडे ऑलमोस्ट 800 रुपयाला म्हणजे 1,500 रुपयाला एवढीसा तुरटीचा खडा मिळतो, जो 5 आणि 10 रुपयाला भारतात मिळतो. म्हणजे बघा मी एक बिझनेस पण सांगतो तुम्हाला. एक बॅग भरले तुरटीच्या खड्याने आणि जाऊन आलात तरी व्हिजिट निघाली तुमची. एनिवे मी आधीच म्हटलंय तांबडा पांढरा असं सहित असं झणझणीत आपण मस्त हसत खेळत आजचं व्याख्यान बघणार आहोत, कारण मी तुमच्याशी गप्पा मारायला आलेलो आहोत.
तर माझा नंबर आला की त्याने विचारलंच आहे व्हॉट इज नाडी परीक्षण. मी म्हटलं सर दिस इज फुल्स डायग्नोस्टिक, आणि थोडस इंग्लिश टाकलं जरा 2-3 लाईन्स त्याला कळतील अशा, की त्या पठ्ठ्याने काय करावं. कॅन यू डू माय पुल्स एक्झामिनेशन? येस, कम इन साइड. आता त्यांचं ते पूर्ण क्लोज्ड प्रिमायसेस असतो, आतमध्ये कोणालाही परमिशन नसते, बाहेरूनच तुम्ही सगळं जे काय आहे ते चर्चा करायची असते. आणि मला एवढं आतमध्ये 2 पोलीस बाहेर पाठवून आत घेऊन गेले, म्हणजे बाहेर सगळं असं टेन्शनचं वातावरण होतं. जे सोबत आलते त्यांच्या पण त्यांना असं वाटलं की आता काहीतरी गोंधळ घातलेला आहे, आणि डायरेक्ट आतमध्येच घेऊन गेले. आतमध्ये गेलो आम्ही, बघितलं, आणि मी म्हटलं ना वैद्याचा प्रथम गुण काय आहे? दक्ष. तुम्ही काय असलं पाहिजे? दक्ष. बसल्या बसल्या मग काय कामच नव्हतं, मी त्याला ऑब्झर्वच करत होतो ना माझा नंबर येईपर्यंत. आणि मी म्हणून म्हटलं की मी खूप प्रॅक्टिकल बोलणार आहे, खूप असं भव्य दिव्य आणि कुठून तरी आकाशातून आलेला असा आयुर्वेद नाही. प्रॅक्टिकल जे वाघभटाने सांगितलेलं आहे, जे समोर सांगितलेलं आहे, जे दृष्टवा कॅटेगरीत आलेलं आहे, मी त्याला ऑब्झर्वच करत होतो की हा फक्त आता काय आला पाहिजे आपल्याला प्रश्न देणे. आपण ओरल मध्ये कसं करतो की आपली ओरल जिकडे जाईल मुद्दाम आपण असे आपल्याला जे येतं ते सांगण्याचा प्रयत्न करतो ना आपण ओरल मध्ये. तोच प्रयत्न होता की फक्त माझी आता जी वायवा आहे एम्बसी मध्ये विजा देण्यासाठी, या वायवाला त्याने मला जे येतोय तो प्रश्न विचारावा. आणि तो बरोबर तिथे नाडी परीक्षण, या बघा एक एक शब्द आपल्याला कुठे घेऊन जाऊ शकतो. नाडी परीक्षण एवढ्या एका शब्दावरती त्याने मला आत बोलवलं. आत बोलवायचं म्हटलं की 2 सिक्युरिटी गार्ड आले, ते मला आतमध्ये घेऊन गेले. एम्बसीच्या आतमध्ये गेलो, म्हटले डू माय पल्स एक्झामिनेशन. त्यांना मग आता काय विचारायची तर सोय नव्हतीच, आता पल्स एक्झामिनेशनलाच बोलवलं तर आधीच कसं विचारणार ना तुम्हाला काय काय होत आहे. आता म्हटलं बॉल आपल्या कोर्टात पडलेला आहे, आपणच बघायचं आणि सांगायचं की काय होतं ते. नाडीवरती हात ठेवला, धन्वंतरींचं नाव घेतलं, स्मरण केलं, आणि एवढा वेळ वैद्याचं दक्षत्व तर जाग होतच, हा कसा बसलाय कशी चोळगुळ करतोय हे बघतच होतो. आणि सांगितलं सर तुम्हाला अर्श आहे, फाईल्स, यू हॅव फाईल्स. तो उठला जागेवर बसलेला उठला. त्याला ते अनडायजेस्टेबल होतं की एखादा व्यक्ती फक्त नाडी बघून अर्श कसा ओळखू शकतो. तर फक्त नाडी बघून नाही, एवढा वेळ बसून दक्ष वैद्य काम काय करतो. म्हणून मी म्हटलं तुम्हाला की नाडी परीक्षण हे जेवढं तिथे आपणाच्या दृष्टीची नाडी तिथे लागणार आहे, तेवढंच ती स्पर्श परीक्षणे तुम्ही फक्त कन्फर्मेटरी टेस्ट केलेली. स्पर्शन परीक्षणे तुम्ही काय केली? फक्त कन्फर्मेटरी टेस्ट आणि मोर कन्फर्मेशन साठी प्रश्न परीक्षा. पण नाडी परीक्षण सुरुवात कुठून झाली? दर्शन परीक्षेतून झाली. आणि म्हणून पहिली जी झाली तिथे ती दर्शन परीक्षा. एवढा वेळ जो मी त्याला ऑब्झर्व करत होतो, आणि त्याला ऑब्झर्व करताना जे जाणवलं की ज्या अर्थी तो खुर्चीत बसल्यानंतर जसे गाडीवरती अर्श झालेले टिपिकल असं साईड ट्रॅक करून बसतात, तुम्ही आता ऑब्झर्व करायला शिका. तो गाडीवरून उतरला पेशंट की तुम्ही त्याला सगळा तारतम्य बाळगून अंदाज घेऊन तुम्ही विचारा, तो तुमच्या टप्प्यात आलाच म्हणून समजा. आला लक्षात. त्यामुळे वैद्याला नेहमी दक्ष पाहिजे. आणि तो उठला, नुसता उठला नाही. बघा दुसरी एक गंमत सांगतो तुम्हाला. कुठल्याही गावात जा, कुठल्याही देशात जा, कोणत्याही राज्यात जा, ज्याला त्याला आपापली कम्युनिटी माहिती असते. त्यामुळे मुळव्याधीवाल्याला कोणाकोणाला मुळव्याध आहे पक्क माहिती असतं. किडनी स्टोन झालेल्याला बरोबर माहिती असतं की आपल्या ग्रुपमध्ये कोणाकोणाला किडनी स्टोन आहे. तसं त्यांची आपापली कम्युनिटी असते. IBS वाल्यांची एक कम्युनिटी असते. तुम्ही बघा नेटवरती सर्च करा, तुम्हाला या गमती जमती समजतील. आणि याने लगेच मला कन्फर्मेशन करण्यासाठी 2-3 जणांची नाडी बघायला लावली. माझ्या लक्षात आलं त्याचं इंटेन्शन काय आहे ते. आणि त्याने ज्या 2-3 जणांची नाडी बघायला लावली होती त्यांच्यातही आपणाचीच दृष्टी निघाली आणि आरशाकडे जाणारे होते. त्यामुळे मी त्यांनाही ती नाडी सांगितली आणि त्याची कन्फर्मेटरी टेस्ट झाली. माझी नव्हे, कोणाची? त्याची. आपल्याला तर माहितीच होतं तिथे वैगुण्य काय झालेले, वैगुण्य काय झालेले, दृष्टी कशाची आहे. आणि त्याचं कन्फर्मेशन झालं आणि त्याच्या लक्षात आलं की नाही हे कोणतरी आयुर्वेदातले वैद्य आहेत. आणि मग त्यानेच तिथल्या एम्बसीमध्ये फोन केला, स्पेशल रेकमेंडेशन केलं. आणि ज्यावेळी मी रशियामध्ये पोहोचलो त्यावेळी तिथल्या एम्बसीमध्ये सुद्धा असंच लेक्चर एका दिवसात त्यांनी ऑर्गनाईज केलं होतं. आणि मला प्राऊड फिलिंग होतं की तिथल्या एज्युकेशन मिनिस्ट्री समोर आपल्याला अशा पद्धतीचं आयुर्वेदावरचं व्याख्यान झालं. म्हणजे बघा आयुर्वेदातली एक छोटीशी परीक्षण विधी सुद्धा
आपल्याला कुठून कुठपर्यंत पोहोचवू शकते. आपलं काय होतंय की 4.5 वर्षाच्या कोर्समध्ये आपल्याकडे नाडी परीक्षण या एवढ्या मोठ्या मूलभूत परीक्षणावरती दुर्लक्ष झालेलं आहे. दुसरी गोष्ट, त्याच्यावरती कोणता कोर्स नाहीये, कुठं त्याच्यावरती अभ्यास नाही, त्याच्याबद्दलचं जे टीचिंग आहे ते टीचिंग होत नाही, किंवा शिकवायला सुरुवात झालीच तर आपली मुलं तयारी करत असतात फर्स्ट सेकंड थर्ड इयर मध्ये नाडी बघण्याची, किंवा एक्झाम मध्ये कुठेतरी लिहितात नाडी आणि पित्त किंवा अपान वगैरे असं काहीतरी दृष्टी लिहितात की लगेच तो येणारा एक्झामिनरच म्हणतो अच्छा तुला नाडी काय लागली का. हजार नाड्या बघितल्याशिवाय नाडी परीक्षण येत नाही, तुला कसं जमायला लागलं, तिथूच त्याचं मॉरल डाऊन, आणि तो करत नाही. विथ ड्यू रिस्पेक्ट टू ऑल बिग वैद्यास, तुम्हाला ही कल्पना असेल, म्हणजे मी त्यांचा रिस्पेक्ट या दृष्टीने म्हणतोय की कारण आता मलाही आयुर्वेदात आल्यानंतर जाणवायला लागलं की त्या अथांग आयुर्वेदातला एक थेंब पण आपण अजून गोळा करू शकलेलो नाही. पण मी जाणीवपूर्वक हे बोलणं टाळायला सुरुवात केली नंतर बघा, कारण याच्या पाठीमागे एक कारण, कारण मला एक जाणवलं ज्यावेळी मी फर्स्ट इयर सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांबरोबर मी गुरुकुल चालवत असल्यामुळे त्यांच्याबरोबर संवाद जास्त होतो, ती मुलं जास्त येतात, आणि मी एका मुलाला एकदा सहज विचारलं होतं असं की अरे तुम्हाला का असं दडपण काय येतं कधी कधी, तुला काय वाटतं की आयुर्वेद तुला जमणार नाही. तर तो म्हटलं सर मी एक ऑब्झर्व केलं, तुमची परवानगी असेल तर बोलू का. म्हटलं बोल ना, काय प्रॉब्लेम काय. तो म्हटलं सर मी जेवढ्या आमच्या कॉलेजच्या आणि बाहेर जाऊन व्याख्यान ऐकली, सगळे मोठमोठे वैद्य येतात, 50, 60, 70 वर्ष वय असतं, आणि आलं की सुरुवात असं करतात की अथांग आयुर्वेदाच्या सागरातला एक थेंब पण आम्हाला अजून समजलेला. म्हटलं आम्हाला जे टेन्शन आलं की आम्हाला काही जमेल की नाही मग, आणि त्यांचं डेडिकेशन आणि आमचं डेडिकेशन याच्यामध्ये तर जमीन आसमानचा फरक आहे. त्यामुळे असं वाटतं की आयुर्वेद काय आपल्याला जमणार नाही. आणि मग म्हणून मी तुम्हाला म्हटलं जसं मग जाणीवपूर्वक मी या गोष्टीकडे लक्ष द्यायला सुरुवात केलं. आज आपण गप्पा मारतो म्हणूनच म्हटलं या गोष्टीकडे लक्ष द्यायला सुरुवात केलं की उगीच ना, माहित आहे ना आपल्याला आयुर्वेद ग्रेट आहे, माहित आहे ना आपल्याला आयुर्वेद अमृतानाम आहे, तर आता तुम्हाला अमृत पाजून लगेच काय उपयोग नाहीये, कारण तुम्हाला मिल्कशेकची भूक आहे आज, बरोबर. आता थोडस मिल्कशेक मिळाला पाहिजे, मग थोडस तुम्हाला तहान भागली पाहिजे, पाणी पाहिजे तर पाणी दिलं पाहिजे, आणि मग त्याच्यातनं गोडी निर्माण झाली तर तुम्ही आपोआपच एकदा तुम्हाला आयुर्वेदाची गोडी निर्माण झाली की तुम्ही त्याच्यामध्ये काम करायला सुरुवात करणार आहात. त्यामुळे सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं आहे की या विषयाची काय झाली पाहिजे, गोडी लागली पाहिजे. मग वेगवेगळ्या पद्धतीने याचा अभ्यास करत बसलो, आणि कुठे कुठे परीक्षण आली, काय आलीत, कशा दृष्टीने आलेले हे पाहायला सुरुवात केलं, आणि काही खूप सुंदर रेफरन्सेस मिळायला सुरुवात झाली. उदाहरणार्थ गंमत बघा की आपल्याकडे ज्यावेळी कोणतीही लॅब, टेस्टिंगची लॅब आपण काढतो, त्या साधारण कोणत्याही टेस्टिंग लॅबचं नाव काय असतं रे, निदान, निष्कर्ष, निष्कर्ष, बरोबर की नाही. निष्कर्ष लॅबोरेटरीज, निदान डायग्नोस्टिक्स किंवा संकेत, अशा पद्धतीची, म्हणजे सगळी लिंग याची जी पूर्वरूप आहे, साधारण चिन्ह, लक्षण, आकृती, निदान, संकेत, अशा पद्धतीची नावं असतात. सो कोणत्याही डायग्नोस्टिक लॅबचं नाव साधारण त्या पद्धतीचं असतं. आणि दुसरी एक गोष्ट, दुसरी एक गंमत म्हणावं तर तिथं लक्षात आली की त्या प्रत्येक बोर्डच्या खाली मराठीत शुद्ध काय लिहिलेलं असतं, येथे रक्त लघवी थुंकी तपासून मिळेल, बरोबर. येथे रक्त लघवी आणि थुंकी तपासून मिळेल, बरोबर की नाही. असं साधारण त्याच्या खाली प्रत्येक डायग्नोस्टिक लॅबच्या खाली लिहिलेलं असतं. मग वाचन करताना असं लक्षात आलं की साधारणतः लोकांपर्यंत पोहोचायची असेल तर बोली भाषा किंवा सामान्य भाषा वापरली जाते, आणि तीच भाषा आपण ग्रंथामध्ये शोधायला गेलो की ग्रंथोक्त भाषा आपल्याला मिळायला लागते. आणि म्हणून गंमत म्हणून काढायचं बघितलं तर रक्त हा धातूचा रिप्रेझेंटेटिव्ह मिळाला, लघवी हा मूत्राचा म्हणजेच थोडक्यात मलाचा रिप्रेझेंटेटिव्ह मिळाला, आणि थुंकी म्हणजे कफाची जी थुंकी आहे ती अर्थात कशाचा रिप्रेझेंटेटिव्ह मिळाला, दोषाचा. आणि मग गंमत म्हणून बघताना लक्षात आलं की अरे हे सगळे लॅब टेस्टिंग सेंटर्स म्हणजे काय आहेत, येथे दोष धातू मल परीक्षण करून मिळेल. ही सगळी जी आता काय ॲलोपॅथीची सगळी डायग्नोस्टिक सेंटर्स चालू आहेत, सगळी जी लॅब टेस्टिंग सेंटर्स चालू आहेत, ती लॅब टेस्टिंग सेंटर खरं तर आयुर्वेदाचा कन्सेप्ट आहे, आणि तो कन्सेप्ट काय की येथे दोष धातू मल परीक्षण करून मिळेल. म्हणजे आयुर्वेदात कुठंतरी एक असं खूप मोठं अंग होतं की जिथे दोष धातू मलांचं परीक्षण करणं हे खूप महत्वाचं वाटत होतं आचार्यांना, वैद्यांना आपल्या पूर्वीच्या, आणि म्हणून त्यांनी त्याचे काही निवडक वैद्य वेगळे बनवले होते.
जसं चरकाचार्य पण म्हणतात की आता इथे वायू कळत नाहीये, वातज गुल्म कळत नाहीये, तर तत्र वायुर्विदानाम अधिकारः, म्हणजे आता वायुर्विदाला बोलवा आणि त्याला दाखवा. अत्र धन्वंतरीनाम अधिकारः, आता धन्वंतरींना बोलवा आणि त्यांना दाखवा सर्जरी करायची असेल तसं. असं जर तुम्ही वेगवेगळे रेफरन्स काढले तर तुमच्या लक्षात येईल की खूप ठिकाणी ग्रंथामध्ये वेगवेगळ्या परीक्षणासाठी वेगवेगळे सुपर स्पेशालिस्ट तिथे त्यांची नावं त्या पद्धतीने घेतले गेलेले आहेत की वायू जाणणाऱ्याला दाखवा, गुल्म जाणणाऱ्याला दाखवा, प्रमेह जाणणाऱ्याला दाखवा, आलं लक्षामध्ये, प्रसूती तज्ञाला दाखवा, शल्य चिकित्सकाला दाखवा, इथपर्यंतचं वर्णन जर आपल्या ग्रंथामध्ये मिळतंय तर याचा अर्थ कुठंतरी डायग्नोस्टिकच्या बाबतीत आपले ग्रंथकर्ते खूप असे फोकस्ड होते. मग त्यांचा दुसरा फोकस त्यानंतर लक्षात आला की ज्यावेळी ते म्हणतात की येथे दोष, धातू आणि मल परीक्षण करून मिळेल, त्याला पुष्टी द्यायला चरकाचार्य येतात आणि चरकाचार्य असं म्हणतात की नाही सर्व विकाराणाम नामोस्ती ध्रुवास्थिती. बरोबर, सगळ्याच आजारांना नाव देता येत नाही. मग सगळ्याच आजारांना नाव देता येत नाही तर मग आम्ही करायचं काय? ज्यावेळी हा प्रश्न त्यांना विचारला गेला किंवा तो प्रश्न पडला, कोविड-19 नाव देऊ का ओमिक्रॉन देऊ, किंवा आता काय तेव्हा फ्लोरोना पण येऊ लागलाय ना कोरोना नंतर, ओके, सो स्वाईन फ्लू, मंकी फ्लू, डॉंकी फ्लू खूप येतील, इबोला मध्ये येऊन गेला, हो की नाही, भविष्यात बायकांचा अबोला पण येईल, काय सांगता किती आजार निर्माण होतील आणि काय काय निर्माण होतील हे आपण सांगू शकत नाही. आणि म्हणून चरकांनाही तो प्रश्न पडला होता, जसं मी नेहमी गमतीने म्हणतो की चरक पण म्हटलेत की नावात काय, मग नावात काय असं म्हणताना ते म्हणतात की नाही सर्व विकारांना नामोस्ती ध्रुवस्थिती. आणि मग जर नाव द्यायचं तर काय करा, तर दोष दुष्य समूर्छना काढा. काय करायला सांगितले आपल्याला? दोष दुष्य समूर्छना काढायला सांगितले. आता दोष दुष्य समूर्छना म्हणजे काय? दोष म्हणजे दोष आहेत आणि दुष्य म्हणजे आपण साधारण धातू आणि मल अशा स्वरूपात जर घेतले तर आपल्याला लक्षात येईल की दोष दुष्य समूर्छना काढणं म्हणजे प्रत्येक व्याधीमध्ये इन्व्हॉल्व दोष, धातू आणि मल हे काढायचे. मग पुन्हा अजून खोलात जायचं ठरवलं, अजून काय रेफरन्सेस आहेत ते बघायचं ठरवलं आणि मग थोडासा डीप स्टडी झाला. आणि मग डीप स्टडी झाल्यानंतर अक्षरशः शॉकिंग अशा पद्धतीचं वेगळं पण त्याच्यामध्ये बघायला मिळालं. आणि ते वेगळं पण असं होतं की आयुर्वेदात दोष 3 सांगितलेले, बरोबर, धातू 7 सांगितलेले, मळ पुन्हा 3 सांगितलेले, साधारण जे आपल्याला माहित आहे, ओके. तर अशा पद्धतीने जर आपण गंमत बघितली इथे दोष दुष्य समूर्छना किती येऊ शकते याचा ज्यावेळी थोडासा अजून विचार करायला सुरुवात केली, बुद्धीला थोडासा ताण द्यायला सुरुवात केली, त्यावेळी जाणवलं की 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 एवढे नंबर्स आपल्याला दिले. 7 + 3 म्हटलं तर आपण असे साधारण 10 नंबर्स काढू शकतो, बरोबर. म्हणजे ग्रंथकर्त्यांनी 0 to 9 हे अंकशास्त्र आपल्याला शिकवलं. बघा काय शिकवलं त्यांनी आपल्याला, 0 to 9 हे अंकशास्त्र शिकवलं. आता मला सांगा, एकदा जर तुम्हाला एवढे अंक येत असतील तर तुम्ही किती संख्या लिहू शकता? किती संख्या लिहू शकता? इन्युमरेबल. दॅट्स इट, इन्फानाइट. किती संख्या आपण लिहू शकतो? इन्फानाइट संख्या आपण लिहू शकतो. म्हणजे आपल्याला फक्त प्रत्येक संख्या शिकायची, प्रत्येक आधार कार्डचा नंबर शिकायचा आहे, प्रत्येक मोबाईल नंबर शिकायचा आहे का फक्त 0 ते 9 पर्यंत अंक शिकायचे रे? बरोबर, ऍक्च्युअली काय शिकायचंय? फक्त आपल्याला 0 ते 9 पर्यंतचे अंक शिकायचे. मोबाईल मध्ये सुद्धा किती अंक असतात? बस 0 पासून 9 पर्यंत एवढेच अंक जर त्या कीबोर्डवर असतील तर तुम्ही त्याच्यातून किती नंबर्स आणि किती कॅल्क्युलेशन्स करू शकता? इन्फानाइट नंबर्स लिहू शकता, इन्फानाइट कॅल्क्युलेशन्स करू शकता. एक्झॅक्टली सेम मेथोडॉलॉजी आपल्या ग्रंथकर्त्यांनी वापरली आणि आपल्याला फक्त 0 to 9 अंक शिकवले, 3 दोषांचे आणि 7 धातूंचे. ओके, मलांना दोष दुष्य समूर्छनेत खूप विशेष स्थान किंवा विशेष महत्व दिलं नाही, कारण मलांचा इनडायरेक्टली परिणाम त्याच्यावरती होत असतो. दोष दुष्य समूर्छना खूप महत्वाची असते आणि म्हणून दोष आणि दुष्यामध्ये 3 + 7 म्हणजे 10 नंबर्स आपल्याला दिले. आणि ज्यावेळी आता पुढे बघा गंमत आहे अजून खूप मोठी, ज्यावेळी हे 10 अंक घेऊन पुढे अजून रिसर्च करायला थोडीशी सुरुवात केली त्यावेळी अजून एक शॉकिंग माहिती समोर आली आणि ती अशी, मग हे इन्फानाइट डिसीज होते हे चरकांना माहिती नव्हतं का? नक्कीच माहिती होतं, म्हणून तर ते म्हटले की नाही सर्व विकारांना नामोस्ती ध्रुवस्थिती. आणि मग जो चरकाचार्यांसारखा व्यक्ती एवढं मोठं महत्व निदानाला देतोय
एवढं मोठं महत्व डायग्नोसिसला देतोय, त्या व्यक्तीने व्याधी इन्फानाइट सांगायला पाहिजेत ना, पण नाही. चरकाचार्यांनी व्याधी किती सांगितले? एक्झॅक्टली उभे 8. निदान स्थानात एवढे व्याधी आहेत. आता हे जर व्याधी आपण काढले, ज्वर, रक्तपित्त, सांगा, गुल्म, प्रमेह, कुष्ठ, शोष, उन्माद आणि अपस्मार, बरोबर. तर मग याचा थोडासा अभ्यास करताना असं जाणवलं की चरकांना 8 इज इक्वल टू इन्फानाइट असंच काहीतरी म्हणायचं होतं. कारण का? त्यांनी रसधातूचा रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून ज्वर सांगितला आणि ज्वराची चिकित्सा रसवास रक्तसाप्रमाणे करायला सांगितलेली. रक्ताचा रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून रक्तपित्त सांगितला आणि त्याची चिकित्सा रक्तवास रक्तसा पद्धतीने सांगितलेली. गुल्माचा रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे मांसाचा रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून गुल्म. आपण कसं करतो, वर्गात एक मॉनिटरला सांगतो काम आणि त्याने जाऊन सगळ्यांची हजेरी घ्यायची किंवा माहिती घ्यायची. तसं बघा, मेधाशिवाय प्रमेह नाही. मेधोशैथिल्य वगैरे सगळं प्रमेहातच शिकतो आपण. अस्थि भंग किंवा अगदी अस्थीचा क्षय हा कुष्ठात होतो शेवटच्या कंडिशनला आणि म्हणून कुष्ठामध्ये अस्थीला खूप महत्व आहे. शोष, कुठली ऍट्रॉपी, ब्रेन ऍट्रॉपी पासून सगळ्या ऍट्रॉपी आपण बघतोय की तो मज्जेशिवाय ऍट्रॉपी नाहीये, कुठलाही शोष मज्जेशिवाय होत नाही आणि शुक्राशिवाय उन्माद नाही. त्यामुळे मी गमतीने नेहमी म्हणत असतो की तुम्हाला उन्माद शिकायचा असेल तर सगळे शुक्रोन्मादी शिकायचे. माज आलेले लगेच सापडतात ते. मग रस्त्यावरती बघा, बागेमध्ये बघा, इकडे बघा, तिकडे बघा आणि नुसतं त्यांच्याकडे बघायचं आणि चरकोक्त उन्माद, वातश, पित्तश, कफश लिहायचा. आलं लक्षामध्ये? मग वातश प्रेम करणारे, पित्तश प्रेम करणारे, कफश प्रेम करणारे सगळे तुम्हाला इथे बघायला मिळतात. ओके. आणि प्रेम भंग झालेले सगळे इथे बघायला मिळतात. मग अपस्मरती अपस्मारा, एकदा का ती स्मृती जायला लागली की ओजक्षय व्हायला लागतो आणि अपस्माराकडे आपण जातो. आणि म्हणून या 8मध्येच बघा, दोष तर 3 आहेत, त्यामुळे यांचं प्रमाण सांगितलं नाही, मोजलं नाही, अंजली मान नाही. आणि कुठंतरी खूप मोठी विजन चरकाचार्यांनी आपल्याला इथं दिली की 3 दोष आहेत ते तुम्हाला एकदा कळाले आणि प्रत्येक धातूचा एक रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून तुम्हाला एक उदाहरण म्हणून, एक मॉनिटर म्हणून एक आजार तुम्हाला लक्षात आला. तर हे 3 आणि हे 7 असं 0, 1 to 9 एवढे नंबर्स तुमच्याकडे असतील तर तुम्ही आता किती दोष दृश्य समोरचना काढू शकता? इन्फानाइट. तुम्ही इन्फानाइट दोष दृश्य समोरचना याच्यातून काढू शकता. आणि मग असं करत त्यांनी आपल्याला विशिष्ट पद्धत दिली प्रत्येक व्याधी जाणून घेण्याची, प्रत्येक व्याधीला नामकरण करण्याची. उदाहरणार्थ आपण बघूयात की आपल्याकडे आजारांना रक्तपित्त, हो की नाही, किंवा शीतपित्त किंवा आमवात, वातरक्त अशी नावं दिली जातात, बरोबर. ही शेवटी नावं काय वाचलं तरी लक्षात येतं की इथे धातू आणि दोष, इथे दोषाचा गुण आणि दोष आहे, इथे मल आणि दोष आहे, इथे दोष आणि धातू आहे. याचा अर्थ सगळ्या व्याधींची नामकरणाची प्रोसेस ही एकसारखी आहे आणि ती नामकरणाची प्रोसेस म्हणजे काय? दोष दृश्य समूर्छना. ती नामकरणाची प्रोसेस काय आहे? दोष दृश्य समूर्छना. आणि मग अशा पद्धतीने त्यांनी आपल्याला एक कॉन्सन्ट्रेट करून दिलं, आपल्याला सांगितलं की तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा फोकस कशावरती ठेवायचा असेल आयुर्वेदामध्ये आल्यानंतर, तो कशावरती? प्रत्येक व्याधीची दोष दृश्य समूर्छना काढण्याकडे तुम्ही फोकस राहायचं. आणि मग तुम्ही बघितलं असेल की प्रत्येक व्याधी शिकताना, ज्वरापासून रक्तपित्तापासून कोणताही आयुर्वेदातला व्याधी घ्या, त्या व्याधीचे वातज, पित्तज, कफजच प्रकार असतात किंवा साधारण त्याच्याशी अनुषंगाने दुसरे कुठलेही प्रकार सांगितले नाम साधर्म्य म्हणून, म्हणजे कपाल कुष्ठ, औदुंबर कुष्ठ असं काही सांगितलं तरी पुन्हा कपाल कुष्ठात कोणते दोष आहेत, औदुंबर कुष्ठात कोणते दोष आहेत हेच वर्णन आपल्याला मिळतं. तर हा आयुर्वेदिक सॉफ्टवेअर आहे. हा काय? आयुर्वेदिक सॉफ्टवेअर आहे. आणि म्हणून आपण आयुर्वेदिक सॉफ्टवेअर शिकला पाहिजे पहिल्यांदा. नेहमी मी म्हणतो की आयुर्वेद इज अ कोड लँग्वेज. बघा, आज आता तुम्हाला असे खूप गमती जमतीने खूप स्ट्रॉंग स्टेटमेंट माझी पडणार आहेत आणि ती स्ट्रॉंग स्टेटमेंट तुम्ही डायजेस्ट करायला थोडंसं काय करायचं, सुरुवात करायची. आयुर्वेद हा पूर्ण कोड लँग्वेज मध्ये लिहिलेला आहे आणि आपल्याला काम दिलेलं आहे डिकोडिंगचं. लक्षामध्ये
आयुर्वेद पूर्ण कोड भाषेत लिहिलेला आहे आणि आपल्याला काय दिलेलं काम डिकोडिंगचं. म्हणून आयुर्वेद हा सूत्र रूपात दिलेला आहे आणि आपल्याला दिलेलं काम म्हणजे काय सूत्रविस्तार. सूत्रविस्तार हे आपल्याला दिलेलं काम आहे. ब्रह्मा स्मृत्वा वेदम असं म्हणत आपण ज्यावेळी ब्रह्मसंहिता बघतो त्यावेळी ती ब्रह्मसंहिता किती होती 1,00,000 श्लोकांची होती. आणि आता आपल्या हातात आहे ती चरक संहिता किती श्लोकांचे 12,000. लक्षामध्ये म्हणजे BAMS वैद्याला प्रॅक्टिस टाकलं की लाखाचे 12,000 कसे करायचे आमच्याकडचं ट्रेनिंगच चुकलेलं आहे. लाखाचे 12,000 कसे करायचे हेच ट्रेनिंग. त्यामुळे व्यावसायिक तयारच होत नाहीये. केश आयुर्वेद सारखी कंपनी तयार झाली पाहिजे, काय आयुर्वेद सारखी कंपनी तयार झाली पाहिजे, व्यवसायात आपण समृद्ध झालं पाहिजे, पण नाही. आम्हाला बेसिक ट्रेनिंगच कशाचं लाखाचे 12,000 कसे करायचे. बर याचा उगम सुद्धा कुठं होतो माहितीये का. याचा उगम होतो कॉलेजमध्ये. हो आता तुम्हाला गंमत वाटेल. तुम्हीच आठवा तुमचे फर्स्ट इयर आठवा. फर्स्ट इयरला आल्या आल्या आपल्याला खूप आनंद असतो आणि आनंदाने आपण खूप मोठा ग्रंथ घेऊन आपल्या सरांकडे जातो की ज्यांनी आपल्याला ऍडमिशन दिलेलं असतं, कुठून तरी याबद्दलची माहिती दिलेली असते आणि त्यांना म्हणतो की सर या चरक संहितेतले VIP श्लोक तेवढे काय करा. बरोबर. सूत्रविस्ताराला कशा पद्धतीने आळा घालायला सुरुवात केली तुमच्या लक्षात येईल. ते पण सर एकदम त्यावेळी त्यांचा शिष्य नेमकाच आलेला आहे, सुरुवात आहे, ते पण आनंदाने अगदी त्याला जवळपास 500 श्लोकांना काय करून देतात टिक मार्क करून देतात. फर्स्ट इयर हळूहळू संपायला येतं, 5-6 महिने जातात. ते म्हणतात त्या सरांना नको भेटायला, जवळचा सिनियर बघू. जो हुशार सिनियर आहे तो त्याच्याकडे जातो आणि म्हणतो अरे तू आता नुकताच फर्स्ट इयर पास झालेला आहे, मला VVIP श्लोक दे. तो आता कोणत्या श्लोकांची डिमांड करतो VVIP श्लोक. आणि तो कुठेतरी काटछाट करून डायरेक्ट 100 वरती जातो. म्हणतो तू खूप टेन्शन घेऊ नको रे, परीक्षा जवळ आलेले एवढे 100 श्लोक कर फक्त, तुझं पासिंग निघणार. तरी थोडे दिवस जातात, या पट्ट्याला काही 100 श्लोक होत नाही. कॉन्फिडन्स मॉरल डाऊन झालेला असतो. डायरेक्ट त्यातल्या त्यात क्लासमेट जो असतो, जो हुशार असतो थोडा, आणि जो आता आपल्याला अपनी गंगा नैया तैर पे लगाएगा असं त्याला वाटतं, त्याच्याकडे जातो आणि म्हणतो तू फक्त पासिंग पुरतं मला बोलतो. तो काय नसतं रे, आयुर्वेद लय सोपं आहे, 3 दोष 7 धातू 3 मल. तू एवढे श्लोक पाठ कर, गोल 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 गोल. आयुर्वेदात कुठलाही प्रश्न पडला तरी हेच लिहायचं. प्रश्न कुठलाही पडू दे, तू पहिला श्लोक हाच लिहायचा आणि नंतर फक्त करायचा तो काय करायचा. कसलं ट्रेनिंग मिळतं बघा ते आपल्या पोराला फर्स्ट इयरला आल्यानंतर सूत्रविस्तार कसा करायचा याचं. आणि ते एवढं माहिर बनतं मग नंतर सूत्रविस्तार करण्यात की पेपर तपासताना परीक्षकांनाच जाणवतं की काय भारी भारी सूत्रविस्तार केले. आमच्याकडे तर एक पट्टा असा होता की अशोका पिक्चर अख्खी स्टोरी लिहून आला आहे इतिहासाच्या पुस्तकात. पेपर होता ना आपल्याला त्यावेळी, इतिहासा विषय होता आणि सम्राट अशोक हे त्याच्यात 5 मार्काला पडायचं, तर त्याने अख्खी स्टोरी अशोका पिक्चर त्यावेळी रिलीज झाला होता, अख्खी स्टोरी लिहिली आणि चॅलेंज देऊन आम्हाला सांगितलेलं बघा त्याच्यावरती मार्क किती असणार. आणि खरंच त्याला 5 केला होता सर. म्हणजे प्रश्नचिन्ह हा विद्यार्थ्यांपासून अगदी शिक्षकांपर्यंत तो मग काय होतोय कंटिन्यू होतोय. सो टू बी कंटिन्यू. तुम्हाला आता लक्षात आलं असेल आपल्या BAMSच्या 4.5 वर्षांच्या ड्युरेशन मध्ये 500चं म्हणजे 500 पण सोडायचे 12,000 होते, पण 12,000चं 500चं 100 करत जर 10 ते 15 श्लोकांवरती येऊन गाडं थांबत असेल, ब्रह्मदेवापासून 12,000 पर्यंतचा प्रवास तुम्हाला सहज लक्षात आला असेल. आणि म्हणून आयुर्वेदाची बाग अख्खी बघितली पाहिजे असं कुठंतरी जाणवायला लागलं. आणि जर आपल्याला सगळी परीक्षणं समजून घ्यायची असतील तर ती सगळी परीक्षणं ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद, सामवेद इथपर्यंत जाऊन वाचायला पाहिजेत असं जाणवलं. आणि मग ऋग्वेदात जे आलं की केसांच्या मुळांची पाप राहतं असं एक वर्णन, म्हणून मी तुम्हाला एक आयडिया सांगितली की आता मला परीक्षण ना तर काही वाचताना फक्त एक टेस्ट ट्यूब काढायची बाजूला आणि वाचत राहायचं. मग असं जाणवलं की आयुर्वेद हाच मुळात जो निर्माण झाला, दिस इज द फर्स्ट कंपायलेशन फॉर द PhD डन बाय ब्रह्मा.
कारण ते असं म्हणतात की आयुष्याशी निगडीत वेदातले सगळे श्लोक मी बाजूला केलेले. लक्षात येतं? ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद, सामवेद या आणि म्हणून अथर्व वेदाचा उपवेद म्हणून आपण आयुर्वेदाकडे बघतो. खूप श्लोक यजुर्वेदातलेही त्याच्यात आहेत, काही श्लोक ऋग्वेदातले आहेत, काही श्लोक सामवेदातले आहेत. तर सगळ्या इथे 4 लाख श्लोक होते फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन. ज्यांचे हे 4ही पाठ होते तो चतुर्वेदी, मग राहिला त्रिवेदी, नंतर द्विवेदी, नंतर वेद फक्त. ओके. आणि आता असं जाऊ तुम्हाला बेसिक कळालेलं आहे. 4 लाखाचे 1 लाख कसे झाले ते आलं लक्षामध्ये. मग 1 लाखाचे 12,000 पण आपण बघितले. तर याच्यातला आयुषी निगडीत जेवढा फक्त रेफरन्स होता तेवढा रेफरन्स बाजूला केला गेला आणि तो काय बनवला? आयुर्वेद. वेद म्हणजे ज्ञान, आयुर्बद्दलचं ज्ञान जाणणं ज्याच्यात संकलित केलेलं आहे. आणि म्हणून ब्रह्मासारखे व्यक्तिमत्व सुद्धा विनयपूर्वक म्हणतात की अहम न कृत्वा आयुर्वेदा ब्रह्मा स्मृत्वा यशोवेद. बघा, स्मृत्वा हा शब्द सुद्धा छंदात आणि चालीत बसतच होता की, पण तो कृतज्ञतापूर्वक वापरला नाहीये. कृतज्ञतापूर्वक न वापरण्याच्या पाठीमागचं कारणच हे होतं की त्यांनाही ते म्हणायचंय की मी हा निर्माण केलेला नाही. तुम्ही काय केलेला आहे? कृत्वा नाही, तर तो कसा आहे? स्मृत्वा आहे. आणि म्हणून चरकाचार्यांनी, म्हणजे वाग्भटांच्या आधी चरक होते, चरक नेहमी असं खायला घालतात, वाग्भट नेहमी असं डायरेक्ट देतो. सो चरकांनी खऱ्या अर्थाने आपल्या परीक्षणाची सुरुवात केली आणि ते लिहितात की हेतू लिंग औषध ज्ञानम, हेतू लिंग औषध ज्ञानम स्वस्थातर प्रायणम त्रिसूत्रम. बघा, आपण खूप बेसिक शिकत 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 आपल्या मुद्द्याकडे चाललेलो आहे. त्रिसूत्रम शाश्वतम, त्रिसूत्रम शाश्वतम पुण्यम बुबुदे, बुबुदेयम पितामह. इथं बुबुदे या शब्दाकडे जर आपण गेलो आणि त्याची चक्रपाणीची टीका आपण वाचली तर चक्रपाणी म्हणतात बुबुदे इति न कृतवान, बुबुदे इति न कृतवान. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोचा ब्रेन घेऊन मुलं येतील, उगीच डोक्यावरती त्यांच्या बाउन्सर पडायला नको फर्स्ट इयरला आल्यानंतर आत्मा मन इंद्रियांचा. म्हणून वाग्भट न कृतवान आणि बुबुदे सारखे जड संस्कृत काढतो आणि स्मृत्वा सारखा सोपा शब्द टाकतो. लक्षात आलं तुम्हाला? वाग्भटांची खासियत तुम्हाला कळेल. चरकांमधले आणि सुश्रुतांमधले सगळे अवघड आणि जड शब्द काय केलेले? बाजूला केलेले आहेत आणि खूप सोपे सोपे असं चमच्याने घास दिलेला आहे. अष्टांग संग्रह ज्ञाते वृथा प्राक्तंत्र श्रमः, अष्टांग संग्रह अज्ञाते वृथा प्राक्तंत्र श्रमः. मला कधी कधी गंमत वाटते, आताच्या काळात जर वाग्भट असते तर काय अट्रॅक्टिव्ह ऍडव्हर्टाइजमेंट केल्या असत्या वाग्भटांनी, हे की नाही? म्हणजे वाग्भटांचा आणि जाहिरातींचा एवढा जवळचं नातं आहे की आमचा ग्रंथ माहिती असेल तर अन्य ग्रंथ वाचायची गरज नाही आणि आमचा ग्रंथ वाचला नसेल तर अन्य ग्रंथ वाचूनही उपयोग नाही. म्हणजे काय ते आमचाच फेस पॅक लावायचा असं लावला, आमची कुठेही शाखा नाही. हो अगदी अगदी म्हणजे त्याच पद्धतीने. आणि पुढे जाऊन सर त्यांनी एवढी भारी गंमत केलेली आहे. वाग्भट तुम्ही शिरोरोग अध्यायामध्ये जावा, शिरोरोग अध्यायामध्ये वाग्भटांनी जो त्यांचा केशलेप दिलेला आहे, म्हणजे मला तर कधी कधी असं, मी ओमला मध्ये पण म्हटलं होतं, ओम आमचा जरा जास्त क्रिएटिव्ह आहे ना, फार भारी भारी त्याला नुसती संकल्पना दिली की असं मस्त व्हिडिओ वगैरे बनतो. म्हटलं ओम मला जरा केश आयुर्वेदची जाहिरात करायची. म्हटलं सांगा ना सर. म्हटलं तू एक काम कर, वाग्भटांनी बघा सुंदर रेफरन्स दिलेला आहे, तर असं एक थोडस तळ दाखव, तळ्याच्या शेजारी असं एक 2 बदक पाणी पितायत असं छान दाखव. आणि यु नो अपोजिट सेक्स अट्रॅक्शन आहे की नाही, अपोजिट सेक्स अट्रॅक्शन पण असतं, अपोजिट कलर अट्रॅक्शन पण असतं आणि त्यामुळे जनरली काळ्याला गोरे आवडतात, गोऱ्याला काळ्या आवडतात, असं बरंच काय 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 समाजामध्ये तुम्ही बघताय, तुम्हाला माहितीच असेल. तर असे 2 बदकं तिथं छान पाणी पितायत आणि तिथून एक नर कावळा पासून असा कट मारून जातो, ही गोरी असते म्हणून तिला. ओके. आता हिने सुद्धा जो सोबत आहे त्याच्याकडे बघायचं सोडलं आणि कावळ्याकडे काय टाकला? कटाक्ष टाकलेला आहे. ओके. आणि लगेच सीन चेंज होतो आणि वाग्भटांचा श्लोक येतो की आमचा केशलेप लावला तर बगळे सुद्धा काळे होतील. आणि तुम्ही शिरोरोग अध्याय काढा, तुम्ही वाचा तो केशलेप, याच शब्दात लिहिलेलं आहे वाग्भटांनी, आमचा केशलेप लावला तर बगळे सुद्धा काळे होतील. म्हणजे काय इमॅजिनेशन पॉवर असेल त्यांची.
एवढंच नव्हे, पुढे सुश्रुत म्हणतात की आमची हस्तदंतमशी लावली तर तळ हातावरती सुद्धा केश येतील. तर याच्यातला अतिशयोक्ती अलंकार जरी आपण बाजूला ठेवला तरी आपण त्याच्यातलं त्यांना काय शिकवायचंय हे आपण या अर्थाने समजून घेतलं पाहिजे. आणि तो अर्थ हे होता की त्याच्या पाठीमागचा कॉन्फिडन्स, त्यांच्या प्रोडक्ट बद्दल असलेला त्यांचा विश्वास. आयुर्वेदो अमृतानाम म्हणायचं म्हणजे काय डायरेक्ट अमृत आहे का ते? नाही. पण हा जो अतिशयोक्ती अलंकार कुठल्याही परिभाषेत वापरला जातो तो आयुर्वेदाला अमृता समान काय करून जातो? स्थान प्राप्त करून देतो. कारण हेच परत पुढे जाऊन म्हणतात की समकालीन अन्य शास्त्रांचाही अभ्यास करा, समकालीन अन्य चिकित्सा पद्धतींचाही अभ्यास करा, दैव उपाश्रय चिकित्सा आणि युक्ती उपाश्रय चिकित्सा सांगतात. आणि मग चरक पुढे जाऊन म्हणतात की धातू साम्य क्रिया शोधता तंत्रस्य अस्य प्रयोजनम. आणि ज्यावेळी अगदी आपण चरकांपर्यंत येतो चरक अगदी विनम्र भावाने सांगतात की माझ्या ग्रंथाचं प्रयोजन फक्त धातू साम्य करणंच एवढंच आहे. बघा, सुरुवात मी केली होती, खूप मोठा वैद्य येतो 70-75 झालेला असतो आणि उभा राहून म्हणतो की एवढ्या मोठ्या अथांग सागरातून मला फक्त एक थेंब समजलेला आहे. तसं पहिल्याच अध्यायात आदरणीय चरकाचार्य म्हणतात की आयुर्वेद खूप मोठा आहे, आयुर्वेदाचं प्रयोजन खूप मोठं आहे. विमान स्थानात आयुर्वेदाचं प्रयोजन पण सांगतात की स्वस्तस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य विकार परिमोक्षणम. हे प्रयोजन कोणाचं आहे? आयुर्वेदाचं आहे. चरकांकडे माईक जातो, तो पत्रकार विचारतो, सर तुम्ही पुस्तक लिहिलं, काय तुमचं म्हणणं आहे? काय? आयुर्वेद खूप मोठा अथांग आहे, माझ्या ग्रंथाचं प्रयोजन फक्त धातू साम्य करणं एवढंच. लक्षात आलं तुम्हाला? एवढ्या विनम्र भावाने चरकाचार्यांसारखे व्यक्ती म्हणतायत की माझ्या ग्रंथाचं प्रयोजन काय? फक्त धातू साम्य क्रियाश्चोक्ता तंत्रस्य अस्य प्रयोजन. माझ्या ग्रंथाचं प्रयोजन फक्त धातू साम्य करणं एवढंच आहे. आणि म्हणून आपण बघतो की सूत्रस्थान म्हटलं की वाग्भट श्रेष्ठ आपण म्हणतो, निदान स्थान म्हटलं की माधव श्रेष्ठ आपण म्हणतो, चिकित्सा स्थान आलं की चरक श्रेष्ठ असं आपण म्हणतो. हे जे श्रेष्ठत्व देण्याची जी पद्धत पुढे निर्माण झाली ती यामुळे झाली की त्यांनी त्यांच्या ग्रंथाचं प्रयोजन ग्रंथ लिहितानाच ती गोष्ट डोळ्यासमोर ठेवून लिहिली होती. आणि म्हणून तुम्हाला म्हटलं की आयुर्वेदाची अख्खी बाग तुमच्या लक्षात आली पाहिजे. आणि ती बाग इथून सुरू होते. आता कुठून? ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद, सामवेद. म्हणजे हे 4 वेद जे आले ते 4 वेद का आले? बघा, मी म्हटलं ना, मी टप्प्याटप्प्याने आपण चाललेलो आहोत, एक प्रवास बघतोय. आणि त्या प्रवासात ज्यावेळी जाणवलं की या 4 वेदांच्या आधी काय होतं, मग ज्ञानेश्वर माऊली म्हणतात चहुवेदी जाणं साई शास्त्र कारण 18 पुराणे हरिसी गाती मंथुणी नवणीता तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. म्हणजे 4ही वेदांचं ज्ञान घ्यायचंय, 6 शास्त्रांचं ज्ञान घ्यायचंय, 18 पुराणांचं ज्ञान घ्यायचंय, त्याच्यातून मंथन करायचंय आणि आपला छोटासा नवणीत बाजूला काढायचंय. आपलं छोटस नवणीत काय करायचंय? बाजूला काढायचं. म्हणजे काय? तर हे 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण हे ज्ञानाची बाग आहे. ही काय? सगळी ज्ञानाची बाग आहे. आणि या बागेतून निवडक फुलं वेचायची आणि तुम्ही स्वतःचा तुमच्या पुरता तुमच्या आयुष्यात तुम्हाला सोपा जाईल, जगायला उपयुक्त ठरेल असा हार तुम्ही काय करायचा? बनवायचा. जसा इथे धन्वंतरींना आपण हार बनवलेला आहे, हा हार आला कुठून? बागेतून आला. बागेतली एक एक फुलं वेचली गेली आणि त्या निवडक फुलांचा एक काय तयार केला गेला? हार तयार केला गेला. तसं बघा, म्हणजे सांगलीची भूमी आहे, इथे काय सूरनिराग सहो सारखे मोठमोठे गायक, इथे मोठमोठे शेर शायरी कलाकार होऊन गेलेले. ओके, इथे निर्मितीची भूमी आहे. म्हणजे आदरणीय पंचभौतिक दाता शास्त्री सरांपासून म्हणजे काही नवनिर्माण करायचं असेल, काही निर्मिती करायची असेल, काहीतरी वेगळा हार बनवायचा असेल तर ही हार तयार करणारी भूमी आहे या ज्ञानाच्या भूमीतून, बागेतून. आणि म्हणून इलाही जमादार यांचा एक सुंदर शेर मला आठवतोय, तोही तुम्हाला सांगतो जाता जाता की हे असे बागेवरी उपकार केले, हे असे बागेवरी उपकार केले, कत्तली करोणी फुलांचा हार केले. बागेवरती उपकार बघा कसे केलेले आहेत की त्या बागेच्याच काय केल्या? कत्तली केल्या आणि हार केलेला. आणि प्रत्येक जण म्हणतो की बघा माझा हार किती सुंदर. अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदाता शरण तुझं. मी आताच्या फेसबुक पोस्ट मध्ये पण 9 वर्षाचा संकल्प म्हणून टाकला होता. त्यामुळे आहे हा हार आहे. केशायुर्वेद हा एक छोटासा हार आहे, कायायुर्वेद हा पण एक छोटासा हार आहे. पण या हाराचा अहंकार लागू दिलेला नाहीये. आणि तुम्ही पण हे लक्षात ठेवायचंय, केशायुर्वेद शिकताना केशायुर्वेद हा एक हार आहे म्हणून शिका. तुमचं लक्ष बागेकडे असलं पाहिजे.
तुमचं लक्ष कुठे असलं पाहिजे? बागेकडे असलं पाहिजे. आयुर्वेद ही बाग आहे ती आपल्याला शिकायची. काय आयुर्वेद शिकत असताना काय आयुर्वेदचा हार शिकायचो. या सगळ्या आयुर्वेदातून फक्त स्किन रिलेटेड जेवढे श्लोक आहेत ते कलेक्ट केलं आणि त्यांचं काहीतरी हेतू लिंगाने औषधांचे हेतुकोश लिंगकोश औषध कोशासारखी एक निर्मिती केली. तसं आहे ते. आणि म्हणून परीक्षण ज्याला आपण म्हणूया की निवड, कोणत्या फुलांची निवड करायची, कशी ती फुलं ठरवायची, याच्यासाठी जे आपल्या ग्रंथामध्ये आलं ते सगळं आलं ते म्हणजे निदान. कारण का तर हेतू लिंग आणि औषध ही त्रिसूत्री आपल्याकडे दिली गेली. आणि मग या त्रिसूत्रीमध्ये बघा याच त्रिसूत्रीचा वापर केलेला आहे. हेतू लिंग म्हणजेच इथे व्याधी घेऊयात आपण. हेतू व्याधी बघा चिकित्सेसाठी कशी त्रिसूत्री वापरली. इथे आहार, इथे विहार आणि इथे औषध. बरोबर. आणि मग ही त्रिसूत्री तुम्ही बघितलं तर तुम्हाला इथे जाणवेल की हीच फक्त वाढवलेली आहे. हेतू विपरीत चिकित्सा, व्याधी विपरीत चिकित्सा, हेतू व्याधी विपरीत चिकित्सा. मग हेतू विपरीत अर्थकारी, व्याधी विपरीत अर्थकारी आणि हेतू व्याधी विपरीत अर्थकारी. आहार विहार आणि औषध असं 1 पासून 18 पर्यंतच्या चिकित्सेची कोष्टकं आपल्याला इथे मिळतात. आणि ही सगळी चिकित्सा जर कशावरती आधारित असेल तर आता तुमच्या लक्षात आलं असेल की इथे 2च शब्द महत्वाचे आहेत. हेतू आणि लिंग. हेतू आणि लिंग. औषध तर इकडे सगळीकडे कॉमनच आहे. आणि म्हणून आम्हाला जर कॉज अँड डिसीज रिलेशनशिप लक्षात आली, बघा आम्हाला जर कॉज अँड डिसीज रिलेशनशिप लक्षात आली तर आमच्याकडून उत्तमाति उत्तम टू द पॉइंट जाणारी औषधं काढता येतील. आणि म्हणून सगळा जो प्रवास सुरू झाला मॉडर्न सायन्स मध्ये सुद्धा तो कॉज अँड डिसीज रिलेशनशिप फाइंड आउट करण्याकडे झाला. आणि म्हणून मॉडर्न मधला लॅबोरेटरीज हा जो कन्सेप्ट आहे तो खूप पटकन फेमस झाला. आयुर्वेदामध्ये सुद्धा हा कन्सेप्ट दिला होता पण दुर्दैवाने आपण त्याला विस्तार केला नाही. मी नेहमी म्हणतो, मी परत म्हटलं, माझं एक स्ट्रॉंग स्टेटमेंट आहे की आयुर्वेदात जर सूत्र आणि सूत्र विस्तार दिलेला असेल तर कोड आणि डिकोड लँग्वेज दिली असेल तर नेहमी लक्षात ठेवा की आयुर्वेद हे सूत्र आहे आणि ॲलोपॅथी हा त्याचा सूत्र विस्तार आहे. आयुर्वेद हे सूत्र आहे आणि ॲलोपॅथी हा त्याचा सूत्र विस्तार आहे. त्यामुळे तुम्हाला जर आयुर्वेदाची स्ट्रॉंग प्रॅक्टिस करायची असेल ना, भरभरून मॉडर्नचा अभ्यास करा. भरभरून खूप चांगला अभ्यास करा. मग तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला आजार खूप पटकन कळायला लागतील. कॉज अँड डिसीज रिलेशनशिप खूप पटकन कळायला लागेल. होस्ट अँड घोस्ट थिअरी जे आता कोविड-19 मध्ये लागणार आहे ती होस्ट अँड घोस्ट थिअरी तुम्हाला खूप चांगली कळायला लागेल. आणि आयुर्वेदातला बीज प्रामाण्यवाद किंवा क्षेत्र प्रामाण्यवाद हे दोन्ही वाद तुम्हाला खूप चांगले आपोआप लक्षात यायला लागतील. खास करून हे यंगस्टर आपल्याकडची जी मुलं आहेत त्यांच्यासाठी मी सांगतोय की तुम्ही अभ्यास करतानाच मग हेतू लिंग औषध अशा पद्धतीने बीज आणि क्षेत्र याच्यावरती आधारित अभ्यास सुरू करा. मॉडर्न सायन्स थोडंसं बीजाकडे जास्त घुसलं नंतर आणि आयुर्वेद थोडंसं क्षेत्र प्रामाण्यवादी राहिलं. त्यामुळे आपण इम्युनिटी, शरीर, बॉडी चांगली असेल तर काहीच इतर व्याधी होणार नाहीत असं आपण म्हणतोय. होस्ट चांगला असेल तो घोस्ट कुठलाही आला तरी काही फरक पडत नाही असं आपण म्हणतोय. आणि त्यांनी नाही घोस्ट खूप डेंजर आहे त्यामुळे होस्टने सांभाळून राहावं. ओके, असा जो प्रवास आहे तो सुरू केला. शेवटी हा प्रवास म्हणजे केंद्रबिंदू आणि परिघासारखा असतो. केंद्रबिंदू पकडल्याशिवाय परिघ आपल्याला काढता येत नाही आणि परिघ माहिती असल्याशिवाय आपण रिव्हर्स केंद्रबिंदूवरती येऊ शकत नाही. त्यामुळे जर आयुर्वेद हा सूत्र असेल तर ॲलोपॅथी हा त्याचा काय सुंदर सूत्र विस्तार आहे. आणि म्हणून आपण आता सूत्र विस्ताराकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि या हेतू आणि लिंग हे न विसरता याच्याकडे पूर्णपणे कॉन्सन्ट्रेशन केलं पाहिजे. आणि कॉज अँड डिसीज हे जे रिलेशनशिप आहे ते रिलेशनशिप शोधणं हा कोणत्याही लॅब कन्सेप्टचा आत्मा असतो. कॉज अँड डिसीज रिलेशनशिप शोधणं हे कोणत्याही लॅब कन्सेप्टचा काय असतो, आत्मा असतो. कारण ते एकदा सापडलं की तुम्ही त्याच्यावरती देता ते काय असतं, औषध असतं. आणि म्हणून आपण आता 1 पासून 18 पर्यंतची चिकित्सा सूत्र बघितली. त्याच्यातलं 6 नंबरचं सूत्र म्हणजे व्याधी विपरीत औषध म्हणजे ॲलोपॅथी. व्याधी विपरीत औषध म्हणजे काय, ॲलोपॅथी. हो की नाही? ते तयार आहेत ना आपल्याला रिस्पेक्ट द्यायला, फादर म्हणायला. दे आर सेइंग दॅट सुश्रुत इज द फादर ऑफ सर्जरी. आपण एवढे म्हातारे झालो की पोरग मी ओळखूया
तर तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे की आयुर्वेदाचाच एक भाग ॲलोपॅथी आहे, आयुर्वेदाचाच एक भाग होमिओपॅथी आहे, आयुर्वेदाचाच एक भाग नॅचरोपॅथी आहे, आयुर्वेदाचाच एक भाग. मग आता तुम्हाला गंमत जाणवेल, लॅब कन्सेप्टच्या सेंटरवरती आपण चाललेलो आहोत. मग सेंटरवरती तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला सांगेल की ज्या ज्या गोष्टीचं सहज परीक्षण करता येतं, म्हणजे रक्त, लघवी आणि थुंकी, जे सहज पटकन परीक्षण करता येतं, याच्याशी निगडीत सगळ्या लॅब पहिल्यांदा काय झाल्या, एस्टॅब्लिश झाल्या. ओके. आणि मग या सगळ्या एस्टॅब्लिश झाल्यानंतर प्रत्येक गोष्टीची एक मेथोडॉलॉजी बनवली गेली, प्रत्येक गोष्टीच्या एक एसओपीज बनवल्या गेल्या, ज्याला स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स असं म्हटलं जातं. आणि मग या एसओपीज ठरवतात की कोणती गोष्ट तिथे घडलेली आहे आणि मग त्यानुसार कोणता व्याधी तिथं निर्माण झालेला असेल. आणि मग ही ज्यावेळी कॉज अँड डिसीज रिलेशनशिप काढली जाते, त्यावेळी ज्यावेळी त्यांच्या लक्षात आलं, उदाहरणार्थ की लघवीमध्ये शर्करा एवढा एक मुद्दा घेऊयात आपण, रक्तात लघवीतली साखर. पूर्वीच्या काळी डायबिटीसचं निदान करायचं म्हटलं तर फक्त काय केली जात होती, लघवीतली साखर तपासली जात होती. लगेच एवढं ब्लड टेस्ट पण इझिली अवेलेबल नव्हत्या, त्यातल्या त्यात युरिन टेस्ट डेव्हलप झाल्या होत्या. आणि म्हणून तुम्हालाही आठवत असेल की आपण 7वी 8वीच्या प्रॅक्टिकल मध्ये सुद्धा अल्ब्युमिन इन युरिन, शुगर इन युरिन ही प्रॅक्टिकल केलेली, हो की नाही. पण त्यावेळी आपण ब्लड शुगर किंवा शुगर इन ब्लड हे प्रॅक्टिकल नव्हतं केलेलं. पण आपण कोणतं प्रॅक्टिकल केलं होतं, शुगर इन युरिन, अल्ब्युमिन इन युरिन हे प्रॅक्टिकल्स आपण मात्र नक्की केली होती. तर मॉडर्न सायन्स मध्ये एखादी गोष्ट परीक्षणाच्या पद्धतीने जिथे सहज उपलब्ध होते किंवा सोपी असते ती पटकन तपासली जाते. माझा एमडीचा रिसर्च टॉपिक मी हा ठेवला होता की शुगर लेवल इन ब्लड विथ रिस्पेक्ट टू प्रकृती. ओके, शुगर लेवल काढायची ब्लड मधली विथ रिस्पेक्ट टू प्रकृती. आणि मग त्याचा सूत्रविस्तार करून अभ्यास करताना असं लक्षात आलं की प्रमेह आपण ज्यावेळी पूर्ण काढतो, वाचतो आणि वेगळ्या पद्धतीने तपासतो, त्यावेळी पुन्हा मी म्हटलं तुम्हाला तसं, रसात पण साखर जाते, रक्तात पण जाते, मांसात पण जाते, मेदात जाते, अस्थित जाते, मज्जेत जाते, शुक्रात जाते. एवढंच नव्हे, मलांमध्ये साखर जाते, स्वेदामध्ये जाते, पुरुषामध्ये जाते आणि मूत्रामध्ये पण जाते. बघा आता किती मोठा सूत्रविस्तार मिळाला तुम्हाला. साखर जी जाते ती रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्रापासून स्वेद, मूत्र आणि पुरुषामध्ये साखर जाते. तपासायला सोपी म्हणून मूत्र परीक्षण पटकन केलं गेलं, नंतर तपासायला सोपी म्हणून रक्तातली साखर तपासली गेली, नंतर प्रमेह आहे आणि मुलं होत नाहीयेत अशी वंध्यत्वाची केस आली की नंतर शुक्रातली पण साखर किती आहे ही तपासायला सुरुवात झाली. ऑलरेडी आपण फ्रुक्टोज इन सिमेन अनालिसिस मध्ये करतच असतो. पण जर रसामध्ये साखर नसते का, येस, तुम्ही एखाद्या पेशंटचा रसक्षय झाला तर पटकन काय लावता, आहे की नाही, ग्लुकोज किंवा अजून काय तुम्ही सलाईन सगळी जी लावता, म्हणजे पटकन रसधातूत काय देताय. मी सर असंच व्याख्यान एका ठिकाणी देत होतो, व्याख्यानाला ऐकायला एमबीबीएस चे डॉक्टर बसले होते आणि मी रसधातू आणि प्रेनन हा कन्सेप्ट त्यांना, म्हणजे आपल्या आयुर्वेदाच्या विद्यार्थ्यांना एक्सप्लेन करत होतो. आणि एकदम त्यांना क्लिक झाला आणि ते म्हटले, सर मला थोडंसं बोलायचं, बोलू का. म्हटलं बोला. ते म्हटले, सर आम्ही आदिवासी एरियामध्ये गव्हर्नमेंट मध्ये प्रॅक्टिस करतो आणि तुमचं हे प्रेनन, रसधातू, शर्करा हे मला एवढं पटकन असं वेगळं पटलं आणि आता खऱ्या अर्थाने त्याचा रोल कळाला, म्हणून मला बोलायचं. म्हटलं म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला. म्हटलं आमच्याकडे ना आदिवासी भागामध्ये मुलगी बघायला येणार असतील पाहुणे तर त्या मुलीला पहिल्यांदा एक सलाईनची बाटली चढवतात. मी म्हटलं हे आयुर्वेदाचं इन्व्हेन्शन. म्हणजे मुलगी बघायला येणार असतील तर पहिल्यांदा तिला आयुर्वेदाच्या सिद्धांत वापरून एक सलाईनची बाटली तिला चढवणं म्हणजे काय झालं, हे तात्काळ प्रीणन. तर ते म्हटले मला पहिल्यांदा कळतच नव्हतं की असं का करतात. नंतर माझ्या कलिगने सांगितलं की मुलीला त्यावेळी जर सलाईन देऊन त्या येणाऱ्या स्थळाच्या समोर बसवलं की असं तिच्यावरती एकदम टवटवी आलेली असते म्हणे. ओके, आणि ती जी तुम्ही बघा भाजी विकत घ्यायला गेला की तो भाजीवाला पहिलं काय करतो, पाणी मारतो. प्रीणन हे सगळ्यात पहिलं काम केलं जातं. पटकन टवटवी येते, फ्रेश. म्हणजे एखादी सुकलेली भाजी सुद्धा टवटवीत राखवायची असेल तर तिला तात्काळ काय केलं पाहिजे, प्रीणन केलं पाहिजे. म्हणजे आयुर्वेदातले कन्सेप्ट
कुठले कुठे गेले आणि किती मोठे झाले हे लक्षात येणार नाही. आपल्या लॅबमध्ये आता खूप मोठा एक रिसर्च प्रोजेक्ट चालू आहे आणि त्या रिसर्च प्रोजेक्ट मध्ये आपण म्हणजे डिस्क्लोज करतो. खरं तर काही रिसर्च प्रोजेक्ट डिस्क्लोज केले जात नाही, पण आता बऱ्यापैकी काम संपत आलेलं आहे म्हणून सांगतो की स्वेद दाहक चिकणता देह असं प्रमेयात सांगितलेलं आहे की नाही. मग आपण एक स्ट्रिप डेव्हलप करतोय तो आपण कशा पद्धतीने काय म्हणूयात आपण त्याला लिटमस पेपर असतो आणि लिटमस पेपर आपण वापरतो आणि पटकन पीएच किती आहे ते सांगतो, हो की नाही. तशी आपण एक स्ट्रिप डेव्हलप करतोय की ती काखेमध्ये ठेवायची, स्वेदावरून शर्करा किती आहे ते कळणार. म्हणजे टोचायची गरज नाही, लघवी परीक्षणाची गरज नाहीये. फक्त त्या व्यक्तीला थोडासा प्रमेयाच्या व्यक्तीला अगदी थोडा व्यायाम करायला लावायचा किंवा असाही घाम मेधस्वी असतोच तो, त्याला घाम येतो. ग्रंथामध्ये दाहक चिकणता हे सांगितलेलंच आहे. तर त्याच्या चिकटपणा, स्वेदाच्या चिकटपणावरून काय करायचं, स्वेदाचं परीक्षणावरून आपण शर्करेचं अनुमान करायचं. कारण ग्रंथकर्त्यांनी काय सांगितलेलं आहे, तो जिथे मूत्र विसर्जन करतो तिथे जर मुंगळे येत असतील तर तो प्रमेय आहे, हो की नाही. मग त्यावेळी इझिली अवेलेबल लिटमस पेपर नसेल, तसे जर पेपर आता अवेलेबल इझिली असतील तर त्यांनी सुद्धा त्यावेळी युरिन मध्ये तो पेपर टाकला असता किंवा. म्हणून मी म्हटलं की आधुनिक सगळे मॉडर्न सायन्स इज अ कोऑपरेटिव्ह सायन्स फॉर द आयुर्वेदा. इफ आयुर्वेदा इज इन कोड लँग्वेज देन मॉडर्न सायन्स इज डिकोडिंग ऑफ दोज कोड. मग जर आपल्याकडे टेम्परेचर जे आहे हे 102 103 असं डिग्री फॅरेनहाइट मध्ये लिहिलेलं असेल तर वरती सुश्रुतांना किंवा चरकांना दुःख होईल का रे, की माझे वैद्य आता काय असं जोर असं कोणत्या भाषेत लिहित आहेत. नाही, कारण त्यांनी संख्या संप्राप्ती अगोदरच सांगितलेली. विकल्प अंशांश कल्पना, हा विकल्प संप्राप्ती आधीच सांगितलेली. अंशांश कल्पनेत जरी तुम्हाला भेद करता आला, 0.01 अंशाचा जरी भेद करता आला तरी सुद्धा ती एक संप्राप्ती भेद आहे आणि म्हणून त्याला विशेष महत्व आहे. आणि म्हणून जर आपण टेम्परेचर सुद्धा अशा पद्धतीने डिग्री फॅरेनहाइट मध्ये मोजत असेल तर ते सुद्धा आयुर्वेदातलं एक परीक्षणच आहे. त्यामुळे आधुनिक परीक्षण आता जेवढी काही डेव्हलप झालेली आहेत त्यांना आयुर्वेदीय परिभाषेतून बघायला सुरुवात करा. म्हणजे डायग्नोस्टिक व्हॅल्यू ऍडिशन लीड्स टू ट्रीटमेंट व्हॅल्यू ऍडिशन. आपण जर डायग्नोस्टिक व्हॅल्यू ऍडिशन करत राहिलो तर तेच डायग्नोस्टिक व्हॅल्यू ऍडिशन आपल्याला पुढे जाऊन काय करत असतं, ट्रीटमेंट व्हॅल्यू ऍडिशन कडे घेऊन जात असतं. आणि म्हणून आताच्या जेवढ्या लेटेस्ट परीक्षण असतील, ओके, उदाहरणार्थ आपण ज्याला म्हणूयात USG आहे किंवा हिस्टोसल्फेंजिओग्राफी आहे, पेट स्कॅन आहे, MRI आहे किंवा सिटी स्कॅन आहे, कुठलेही जे परीक्षण आहेत ही परीक्षणं बघताना त्याला थोडासा तुम्ही आयुर्वेदीय परीक्षणांचा विचार करायला इथून पुढे काय करायची, सुरुवात करायची. पण याचा अर्थ आपला विचारांचा वैचारिक गोंधळ होऊ द्यायचा नाही. कारण जर तुम्हाला कलर ब्लाइंड हा शोधायचा असेल, हे लक्षण घेऊन एखादा रुग्ण आला तर कलर ब्लाइंडचा रुग्ण शोधायला ए स्कॅन किंवा अन्य कोणतेही स्कॅन तुम्ही वेगवेगळे वापरले नेत्रातले तरी कदाचित तुम्हाला ॲलोपॅथीनुसार डायग्नोसिस होईल की दिस पेशंट बिलॉंग्स टू कलर ब्लाइंड. पण त्याला आयुर्वेदीय निदान करायचं असेल तर यू हॅव टू रेफर द पेशंट इन आयुर्वेदिक लॅबोरेटरी. आणि ज्यावेळी तो पेशंट आयुर्वेदिक लॅबोरेटरीत रेफर होईल त्यावेळी तिथला जो आपला परीक्षक तज्ञ, लॅब टेस्टिंग करणारा जो तज्ञ बसलेला, जसं आपण हेअर टेस्टिंग म्हणतो की इंडिया फर्स्ट आयुर्वेदिक हेअर टेस्टिंग लॅब इज केश आयुर्वेद, की एका केसाचे 17 पानांचा रिपोर्ट येतो, ओके. आणि मग त्याचे दोष काय, धातू काय, मल काय, त्याची दोष दृश्य समूर्छना काय, या पर्टिक्युलर व्यक्तीची महाभूत दृष्टी कोणती आहे, प्रकृती कोणती होती, विकृती कोणती होती, फ्लोटिंग टेस्ट काय, सामता निरामता परीक्षण काय, थिकनेस काय, मेडुला टेस्ट काय, मेडुलाचे पुन्हा 5 प्रकार पडतात. या सगळ्यांचा अभ्यास करून 17 पानांचा रिपोर्ट फक्त एका केसाचा येतो. तसं हा व्यक्ती पूर्ण कलर ब्लाइंड झालेल्या व्यक्तीचे हेतू शोधून काढेल, सगळी लक्षणं बघेल, लिंग शोधून काढेल आणि मग तो एक डायग्नोस्टिक रिपोर्ट तयार करेल. आणि मग तुम्ही वाग्भट वाचा, तुम्हाला गंमत जाणवेल. रक्तपित्ताच्या पूर्वरूपामध्ये नीललोहित पितानाम वर्णानाम अविवेचनम असा तुम्हाला वाक्य मिळेल. नीललोहित पितानाम वर्णानाम अविवेचनम म्हणजे मॉडर्न मधला कलर ब्लाइंड आपल्याला कुठे सापडला, लॅब टेस्ट मधून रक्तपित्ताच्या पूर्वरूपात सापडला. म्हणजे जर आपल्याला आपली निदानं करायची असतील तर आपल्या लॅबोरेटरीज आपण जपल्या पाहिजेत, आयुर्वेदीय लॅबोरेटरीज आपण जपल्या पाहिजेत.
आजकाल काय झालेलं आहे की आपण सगळेच फास्ट फॉरवर्डच्या जमान्यामध्ये आहेत. मगाशी आम्ही माने सर आम्ही डिस्कस करत होतो, तर आता सगळे फास्ट फॉरवर्डच्या जमान्यात चाललेले आहेत. असे पटकन औषधं पाहिजेत सगळ्यांना. तर तसं न करता आपण थोडंसं निदानाकडे पण लक्ष दिलं पाहिजे आणि आयुर्वेदीय पद्धतीने आपल्या आलेल्या व्याधीचं जे निदान आहे ते निदान करण्यासाठी आयुर्वेदिक लॅबोरेटरीज मध्ये तो पेशंट आपण पाठवणं किंवा आपण कमीत कमी त्या पद्धतीने अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. नेहमी लक्षात ठेवा, आयुर्वेदिक चिकित्सा द्यायची असेल तर निदान आयुर्वेदिक पाहिजे. ॲलोपॅथिक चिकित्सा द्यायची असेल तर निदान ॲलोपॅथिक पाहिजे. ॲलोपॅथिक निदान आणि आयुर्वेदिक चिकित्सा द्याल तरी खड्ड्यात जाल आणि आयुर्वेदिक निदान आणि ॲलोपॅथिक चिकित्सा कराल तरी खड्ड्यात जाल. आपल्याला आयुर्वेदिक निदान आयुर्वेदिक चिकित्सा, ॲलोपॅथिक निदान ॲलोपॅथिक चिकित्सा हे लक्षात ठेवायचंय. दोन्हीही शास्त्र बेस्ट आहे. शास्त्रांबद्दल प्रश्नचिन्ह नाही. एखाद्या आईस्क्रीमच्या डब्यामध्ये आईस्क्रीम असेल तर त्याच्यावरती विटॅमिन, कॅलरीज, प्रोटीन्स, फॅट लिहिलेलं असतं. ती त्याच्या परीक्षणाची भाषा आहे. ती तुलनात्मक पद्धतीने अभ्यास करून त्याच्यात कॅलरी किती, प्रोटीन्स किती, फॅट किती हे लिहिलेलं आहे. त्याच पद्धतीने आपल्याला त्या आईस्क्रीममुळे कफ वाढतो, पाणीपुरी खाल्ल्यानंतर पित्त वाढतं, हरभरे खाल्ल्यानंतर वात वाढतो. ही आयुर्वेदीय परीक्षणाची पद्धत आहे आणि त्यामुळे वात, पित्त आणि कफ हे आयुर्वेदीय परीक्षणाचे मुद्दे आपण त्या आईस्क्रीमच्या डब्यावरती पण लिहिले पाहिजेत किंवा गव्हर्नमेंटला तशा पद्धतीने आयुर्वेद व्यासपीठाच्या माध्यमातून आपण मागे लागलं पाहिजे की आता आमचं पुढचं आंदोलन आईस्क्रीमच्या डब्यावरती आईस्क्रीममुळे कफ वाढतो असं लिहा. ओके, हा, सिगारेट स्मोकिंग इज इंजुरियस टू हेल्थ असं जसं लिहायला बंधनकारक केलं जातं तसं कळू देत ना त्या बिचारांना की ते जे खाणार आहे त्या खाणाऱ्या पदार्थांमधून वात वाढतोय की पित्त वाढतोय की कफ वाढतोय, ते रक्तदुष्टीकर आहेत की मेददुष्टीकर आहेत, जे काय आहे ते काय झालं पाहिजे समजलं पाहिजे. आणि म्हणून आपण आयुर्वेदीय निदानांची जी एक वेगळी पद्धत आहे ती आपण काय केली पाहिजे, जपली पाहिजे. मग जाता जाता एक शेवटचे 5 ते 10 मिनिट घेतो, फक्त वेळ आहे ना सर? ओके, एक 5 मिनिट शेवटचे घेतो. बघता बघता बोलता बोलता 4:30 कधी वाजले लक्षात नाही आलं. वेळ 1.5 तासाचा होता तो संपलेला आहे. पण थोडस एंडिंग करतो. तुम्हाला काही महत्वाच्या गोष्टींकडे दृष्टी या निमित्ताने गेली पाहिजे आणि जे आपल्यातले अभ्यासात प्राप्यते दृष्टी कर्मसिद्धी प्रकाशिनी असं जे वाग्भटांनी म्हटलेलं आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना काहीतरी वेगळा अभ्यास याच्यातून आपण सुरू करावा असं वाटेल त्यांनी एक विजन घ्या पुढे आता. आणि खूप परीक्षकांची गरज आहे आता आपल्याला, म्हणजे आपल्या स्वतःच्या लॅबमध्ये इटसेल्फ खूप तुमच्यासारख्या तज्ञ मंडळींची गरज आहे. कारण हे आयुर्वेदाचं काम आपण नाही करणार तो कोण करणार? दुसरे कोणी येतील आणि करतील असा विचार करू नका. ते येतील, कत्तली करतील, पण हार बनवणार नाहीत. हार बनवण्याचं काम आपलंच आहे. आपल्या बाग जपण्याचं पण काम आपलंच आहे. ती बाग आपण जपली पाहिजे आणि सुंदर सुंदर हार आपण शास्त्राला सुयोग्य असतील असे केले पाहिजेत. कारण हे तुमच्याकडून त्या शास्त्रामध्ये झालेलं काय असणार आहे, ऍडिशन असणार आहे. आणि मी म्हणून एक मागच्या एका माझ्या व्याख्यानामध्ये पण एक खूप प्रक्षोभक विचार मांडला होता आणि तो विचार असा की जर बघा तुम्हाला जर अख्खं लॅब टेस्टिंग आयुर्वेदातलं शिकायचं असेल ना तर महत्वाची 3 स्थान आहेत. महत्वाची 3 स्थान आहेत. ओके, निदान स्थानामध्ये सगळे लॅब कन्सेप्ट जास्तीत जास्त आपल्याला बघायला मिळतात. विमान स्थानामध्ये लॅब कन्सेप्ट जास्तीत जास्त आपल्याला बघायला मिळतात आणि इंद्रिय स्थानामध्ये सगळ्यात जास्त आपल्याला लॅब कन्सेप्ट बघायला मिळतात. आयुर्वेदीय परीक्षण ही आयुर्वेदीय विचारांनी झाली पाहिजे. म्हणजे केसांमध्ये अचानक बांग पडणं आणि त्याला काहीतरी वृक्क विकृती असणं आणि तो अरिष्ट म्हणून सांगणं हे सुद्धा आपलं आयुर्वेदिक परीक्षणच आहे आणि ते आपल्या लक्षात आलं पाहिजे. ते कुठंतरी आपल्याला इंद्रिय स्थानांमध्ये बघायला मिळणार आहे. विमान स्थानांमध्ये तुम्ही गेलात, वेगवेगळी स्रोतस यांचं जर वर्णन तुम्ही बघितलं तर स्रोतसांचे हेतू वर्णन केलेले आहेत दृष्टीचे आणि स्रोतस दुष्ट झाल्यानंतर दिसणारी लक्षणं वर्णन केलेली आहेत. तर स्रोतस हेतू आणि स्रोतस लक्षणं हीच तर कॉज अँड डिसीज रिलेशनशिप आहे ज्याच्यावरती आपण एवढा वेळ बोलतोय. आणि म्हणून पर्टिक्युलर एक मार्ग सांगितलेला आहे आणि एवढं सांगून इथे थांबले नाही. आम्ही फक्त तुमच्या विचारांना गती देण्यासाठी महत्वाची काही स्रोतस सांगितली असं सांगितलेलं आहे आणि पुढे जाऊन ते एक स्ट्रॉंग स्टेटमेंट देतात आणि ते स्ट्रॉंग स्टेटमेंट आहे की स्रोतस आणि अपरिसंख्याने. स्रोतस आणि अपरिसंख्याने म्हणजे जर स्रोतस इन्फानाइट आहेत, बघा मगाच्या सारखी गंमत आहे. आम्ही फक्त 8 काय सांगतोय तुम्हाला, दिशादर्शक म्हणून सांगतोय, प्रत्येकाचा एक रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून सांगतोय, पण हे आहे किती, इन्फानाइट. तसं स्रोतस आणि अपरिसंख्याने असं सांगितलेलं आहे. तर बघा आता एक पुढचं एक स्ट्रॉंग स्टेटमेंट आहे. ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे की यावंता मूर्तिमंतो पुरुषे भाव विशेषः तावंता स्रोतसाम प्रकार विशेषः. जेवढे देहामध्ये भाव
पदार्थ असतील तेवढी देहामध्ये स्रोतस असणार आहेत. मग आता ही आपली ड्युटी आहे. T3 चं स्रोतस लिहायचं, TSH चं लिहायचं, T4 चं लिहायचं, HB चं लिहायचं. जेवढे जेवढे भाव पदार्थ मॉडर्न सायन्सला सापडलेले आहेत हे भाव पदार्थ आहेत हे लक्षात घ्या. तुम्ही त्यांचं अस्तित्व डिनाय करू शकत नाही. म्हणून T3 स्रोतसामध्ये T3 ची वृद्धी झाली तरी वेगळी लक्षणं दिसतात, क्षय झाला तरी वेगळी लक्षणं दिसतात. त्याचे हेतू वेगळे असतात. TSH ची वृद्धी वेगळी, त्याचा क्षय वेगळा, त्याचे हेतू वेगळे. आणि म्हणून आपल्याला आधुनिक जगामध्ये अभ्यास करताना आधुनिक निर्माण झालेल्या वेगवेगळ्या स्रोतसांचा आणि म्हणून सगळ्या वेगवेगळ्या हॉर्मोन्सचा आपल्याला अभ्यास करावा लागेल. वेगवेगळ्या गॅस्ट्रिक ज्युसेसचा आपल्याला अभ्यास करावा लागेल. आणि प्रत्येक गॅस्ट्रिक ज्यूस म्हणजे आपलं नक्की काय बदललंय किंवा कारण ही जी परंपरा आहे ना ही चालत आलेली आहे. चरक ज्यावेळी वर्णन करत होते त्यावेळी त्यांनी एकाच दोषाचे 5 प्रकार सांगितले, बरोबर. सुश्रुतांनी काय केलं तर 2 दोषांचे 5 प्रकार सांगितले आणि वाग्भटांनी काय केलं तर 3 दोषांचे 5 आणि 5 प्रकार सांगितले. म्हणजे प्रकारांच्या बाबतीत बघायचं गेलं तर इन्व्हेन्शन कसं होत गेलंय बघा. एकाला एकाच दोषाचे 5 प्रकार, दुसऱ्याने 2 दोषांचे 5 प्रकार आणि तिसऱ्याने 3 दोषांचे 5 प्रकार सांगितले. पुढे जाऊन बेलांसारख्या व्यक्तिमत्वाने तर अजून काय केलं की चक्षु विशेषिक पित्त, बुद्धी विशेषिक पित्त असे वेगळे अजून आलोचक पित्ताचे प्रकार सांगितले. म्हणजे जसा जसा अभ्यास वाढत जाईल तशी तशी स्रोतस वाढवली पाहिजेत, दोष वाढवले पाहिजेत. दोष म्हणजे त्यांचे उपप्रकार वाढवले पाहिजेत, त्यांची उपस्थानं वाढवली पाहिजेत. श्रोत्र, कर्ण या पद्धतीने ज्यावेळी आपण त्यांची स्थानं बघतोय त्यावेळी त्यांनी सूत्ररूपात लिहिलेलं आहे. स्पर्शनेंद्रिय जर स्थान असेल तर एकही जागा अशी नाही की जिथे वात नाही, एकही जागा अशी नाही की जिथे पित्त नाही आणि एकही जागा अशी नाही की जिथे कफ नाही. तर त्या वात, पित्त आणि कफाचं बदललेली स्थानं आपण लिहिली पाहिजे. असो, तुम्हाला एकूण वेगवेगळ्या पद्धतीने हा विषय तुमच्या समोर मांडावा असं वाटत होतं आणि खूप वास्ट विषय आहे. आपली ज्यावेळी लॅब टेस्टिंगची संकल्पना उदयास आली त्यावेळी म्हणजे लोकांना फक्त सक्सेस माहिती असतं, बऱ्याचदा फेल्युअर्स माहिती नसतात, हो की नाही. सगळ्यात आधी मी सगळ्यात जास्त काम जर कशावरती केलं असेल तर ते युरिन अनालिसिस वरती, मूत्र परीक्षण. म्हणजे निलेश वगैरे आहेत आता इथे विद्यार्थी माझे उपस्थित जे आता संहितेत MD करतो तो पोद्दारला, पण हे फर्स्ट इयरला असल्यापासून आहे. त्यावेळी त्यांनी बघितलंय सगळ्यात जास्त मी माझ्या आयुष्यातला वेळ मूत्र परीक्षणावरती घालवला आणि त्यावेळी 20 प्रकारचे प्रमेय आपण आयुर्वेदीय पद्धतीने निदान करून देत होतो. पण वैद्यांमधला उत्साह एवढा की ते स्वतःच्याच रुग्णाचं मूत्रपरीक्षण करत नाही तर मूत्रपरीक्षण कलेक्ट करून लॅबमध्ये टेस्टिंगला पाठवतील एवढी मोठी अपेक्षा कदाचित माझ्याकडून काय झाला तो भ्रमनिरास झाला आणि मी एवढी मोठी अपेक्षा ठेवायला नको होती. आणि तसंच झालं, युरिन सॅम्पल्स काय टेस्टिंगला आले नाही. आपल्याच क्लिनिक मधल्या मग जेवढे पेशंट असतील त्यांचे युरिन सॅम्पल्स घ्यायचे आणि आपणच टेस्टिंग करायचं असं सुरू झालं. मग त्याच्यानंतर वमन प्रोफाईल बनवला, विरेचन प्रोफाईल बनवला, ओके. त्याच्यानंतर रज परीक्षण, शुक्र परीक्षण अशी वेगवेगळी परीक्षण करून द्यायला सुरुवात केली. नेत्र परीक्षण म्हणजे कर्मधर्म संयोग आणि माझ्या मिसेस नेमक्या नेत्रामध्ये MD MS करत होत्या त्यावेळी. ऑप्थॅल्म आहे, मग ऑप्थॅल्मच्या मशीन आल्या, मग आय रेडिओलॉजी आली. मग काय तुम्हालाही माहिती आहे पेशंट नसलं की हाताचं स्थान डोळ्यात डोळे घालून बघायला मिळायचं. तेवढंच तिथे जाऊन बसायचं. हा, त्या मशीनच्या पुढे बसल्यानंतर तरी मॅडम तेवढाच वेळ डोळ्यात बघायच्या. मग त्याचं परीक्षण नवीन सुरू झालं. मग अशा गमती करत खूप परीक्षणं काढली. आय हॅव वेस्टेड म्हणा किंवा इन्व्हेस्टेड म्हणा मॅक्झिमम टाइम इन माय लाईफ ॲज आय एम अ रीडर ऑफ द्रव्यगुण विज्ञान. माझं एक पुस्तकही आहे तुम्हाला माहिती असेल द्रव्यगुणाचं. सर मी सगळ्यात जास्त वेळ रसवीर्य विपाक शोधण्यात घालवला लॅब टेस्ट करून. रसवीर्य आणि विपाक एकच ध्येय होतं की रसवीर्य विपाक आपल्याला शोधता आला पाहिजे कोणतीही वनस्पती असली की. आणि त्या पद्धतीने अभ्यास सुरू केले. खूप वेळ आणि खूप पैसे वाया गेल्यानंतर याच्यात फक्त 60% यश आलं. आणि चरक म्हणतात तसं कर्तव्यस्य क्रियाकर्म कर्म नान्यतापेक्षा. कर्माची व्याख्या काय? कर्तव्य पूर्ण झालं पाहिजे. कर्तव्य पूर्ण झालं असेल तरच ते कर्म आहे. इतर गोष्टीला आम्ही कर्म म्हणत नाही. म्हणजे 99.9% वर्क डन इज नॉट डन अकॉर्डिंग टू चरक. वर्क कसं पाहिजे? 100% डन, हो की नाही? तसं मग राहिलेल्या गोष्टीला काय म्हणता तुम्ही असं विचारलं तर ते म्हणतात की काय म्हणतात? प्रयत्न आधी कर्म चेष्टितम उच्यते. तुम्ही फक्त प्रयत्न आधी कर्म केलं तर काय होते? चेष्टा होते. आता इथं चेष्टा मी वेगळ्या अर्थाने मुद्दाम घेतलेला आहे की प्रयत्न केलाय म्हणून नका इथून पुढे आयुष्यात.
कारण तुम्ही प्रयत्न केलाय म्हटला 99.9% प्रयत्न केला असला तरी ती काय झाली, चेष्टाच झाली. कर्म केव्हा 100%. प्रयत्न आधी कर्म चेष्टिता मुच्यते. प्रयत्न केला तर चेष्टाच आहे, पण कर्तव्यस्य क्रिया कर्म कर्मण्यन्यथापेक्षते. कर्तव्य पूर्ण होत असेल तरच ते काय कर्म आहे. आणि मग कर्मधर्म संयोगाने जेवढी काही परीक्षणं 60%, 70%, 80%, 90%, 99.9% झाली होती ती सगळी चेष्टेत गेली आणि एकच 100% मध्ये गेली लॅब, ती म्हणजे केश आयुर्वेदिक, इंडियाज फर्स्ट आयुर्वेदिक हेअर टेस्टिंग लॅब. कारण का, केस सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय ना. आणि मग सॅम्पल काय, तुम्ही कशाला कष्ट घेताय सर, मी देते ना. असे पेशंट म्हणू लागले. आम्ही हेअर सॅम्पल प्लग करायला जायचो, सर एवढे कष्ट नका हो घेऊ, हे बघा असे हात घातला तरी केस येतात. आणि एवढे सहज ते हेअर सॅम्पल्स मिळायला लागले. मग वेगवेगळ्या ठिकाणी सॅम्पलचं महत्व, टेस्टिंगचं महत्व सांगायला गेलो. मला पुणे पोलीस ग्रुपचे खूप मोठे अवॉर्ड्स आहेत, पण असो हे तो विषय महत्वाचा नाहीये. टेस्टिंगच्यातल्या गमती जमती त्यातल्याच महत्वाचा आहे. मग असे टेस्टिंग वेगवेगळ्या ठिकाणी करत गेलो आणि ज्या ज्या व्याख्यानांमध्ये जायचो काहीतरी तिथं गमती जमती व्हायच्या. मग आपण सांगायचो आयुर्वेदिक लॅब आहे, टेस्टिंगचा प्रकार आहे, खूप महत्वाचा आहे. तो कोणतं एक डोळ्याच्या ठिकाणी व्याख्यान देत होतो. एक महिला मागे बसली होती, बराच वेळ व्याख्यान खूप सिन्सिअरली ऐकत होती आणि मी सगळं टेस्टिंगचं महत्व, हेअर सॅम्पल ते कसं घ्यायचं, कसं टेस्ट करायचं सगळं सांगितलं. व्याख्यान झाल्यानंतर सर मला 2 मिनिट तुमच्याकडे खूप महत्वाचं काम आहे म्हणे. मी म्हटलं एक 5 मिनिट थांबा, पण व्यासपीठावरची गर्दी काय संपत नव्हती. 2, 5, 10, 15, 20 मिनिट झाले. त्या महिलेच्या चेहऱ्यावरती एवढे प्रश्न होते की वाटलं की 2 मिनिट यांना द्यावेतच. मग एवढ्या सगळ्याच्यातून बाजूला गेलो. 2 मिनिट म्हटलं बोला तुमचा काय प्रश्न. म्हटलं सर तुम्ही टेस्टिंग करता असं समजलं. म्हटलं हो. ते खरंच तुम्ही हेअर टेस्टिंग करता. म्हटलं हो का, काय झालं. नाही म्हणे आजकाल आमच्या मिस्टरांच्या शर्टावरती रोज 4 नवीन केस. तेवढे देता का टेस्ट करून. तेव्हा मला एका गोष्टीची मानेसर जाणीव झाली की तुम्ही किती जीव तोडून शिकवा, हे त्यांना घ्यायचं तेच घेतात. आपण 1.5 तास इथे खूप सांगितलं तरी इथे प्रत्येक जण आपापला कोर इंटरेस्ट काय, आपापला एरिया ऑफ इंटरेस्ट काय तो घेऊन आलेला असतो. एकदा असेच 2 पेशंट आले, नवरा बायको होते मस्त. पुणेरी गुंटा मंत्री होता लोहगावचा, एक हातात कडं गळ्यात कडं सोनं. बरं, यांचं एकच लक्षण असतं, गुंटा मंत्री असतात त्यामुळे अत्यंत सुंदर सुविद्य पत्नी त्यांच्या सोबत होत्या. त्यांचे केस गळत होते म्हणून क्लिनिक मध्ये आल्यानंतर मी आता एकदम सुरुवात होती त्यावेळी नुकतीच लॅब टेस्ट सुरू केली होती आणि ते बघून आले होते. मग आपण आता एवढे VIP पेशंट आल्यावरती थोडस आदरपूर्वक बोलतोच ना. मग असं आदरपूर्वक छान त्यांच्याशी बोलत होतो आणि गंमत घडली की सगळं सांगितलं आणि खर्च सांगितलं की 250,000 असे अनालिसिस, फोटोग्राफी, हेअर टेस्टिंग वगैरे वगैरे वर्णन करत गेलो. एवढ्या वेळ शांत होते. पैसे ऐकल्यामुळे होते की इगो दुखवला गेला त्यांचा आणि ते लगेच बोलले डॉक्टर पैशाच काय सांगू नका, एक केस गळतायत, केस गळणं थांबलं पाहिजे, काय होईल तो खर्च करायला तयार. म्हटलं चांगलंच आहे की नाही, मन में लड्डू फुटा. म्हटलं चांगलंच. त्यांना एक्सप्लेन केलं. मग त्यांना केश आयुर्वेदचं सेंटर आमचं शेजारी आहे, ज्यांनी क्लिनिक सदाशिव पेठेत बघितलं असेल त्यांना माहिती आहे. मग लॅब टेस्टिंगला शेजारच्या युनिटमध्ये पाठवलं. त्याने खुणवलं, बायको उठली, लगेच टेस्टिंगला गेली. म्हणजे किती नजरेत जमक असेल बघा, हो की नाही. आता VIP व्यक्ती पुढे बसलाय, म्हटलं आपण 2 प्रेमाचे शब्द बोलतोच. म्हटलं सर मला खूप छान वाटलं, हा लॅब टेस्टिंग हा कन्सेप्ट नवीन आहे, लवकर कोणी तयार होत नाही, पण एवढ्या छान सुंदर पत्नी आहे तुमच्या, तुम्ही लवकर तयार झालात, खूप छान वाटलं. एवढा वेळ काय बाजूला ठेवलं होतं ते सगळं त्याने ऍडजस्ट केलं, काहीतरी बोलायचंय असं करून. आणि तरी त्यातनं प्रयत्नपूर्वक काही शब्द, उदाहरणाला किती बळ द्यावं लागलं असेल. उदाहरण बलम उच्चते, वाक्प्रवृत्ती, प्रयत्न, ऊर्जा, बलवर्ध, स्मृती, क्रिया आहे की नाही. त्या अख्ख्या उदाहरणावरती प्रेशर आणून हा बाबा बोलला बाकी काय सांगू नका, उद्यापासून ताटात येणारा केस बंद झाला पाहिजे. म्हणजे आपण पुन्हा मी म्हटलं तसं की प्रत्येक जणाचा एरिया ऑफ इंटरेस्ट काय असो वेगळा असतो. तो कोणत्या हेतूने तिथे ते सांगतोय हे आपल्याला माहिती नसतं. तर एक खूप मोठी परीक्षणांची लिस्ट आहे. आता कर्ण परीक्षण, नेत्र परीक्षण, मूत्र परीक्षण, जिव्हा परीक्षण. बघा एक ऍप डेव्हलप झालेलं आहे की फक्त टंगची इमेज घ्यायची, फोटो काढायचा, मोबाईल वरती अपलोड करायचा. लोला ऍप म्हणून आहे, अनिरुद्ध सरांची आहे आणि मी त्याच्यात थोडासा ब्रेन ड्रेन केलेला आहे.
तर ती टेस्ट टंगचा तुम्ही इमेज काढला की सामता आणि निरामता कळते आणि मग तुम्हाला डेली फूड रिकमेंडेशन्स येतात. ओके, तसं आय रेडिओलॉजी आहे, डोळ्यांची ऍप तयार केली जाते. इयरची फक्त एक ऍप आहे, म्हणजे जी कानाची पाळी आहे ना, सगळं ॲक्युप्रेशर ॲक्युपंक्चर याच्यावरतीच आधारित आहे. आणि म्हणून तुम्ही म्हणजे जमदगडी सर आम्हाला एक गोष्ट नेहमी म्हणायची की तुम्ही वेगवेगळे कॅम्प घ्या. आता आयुर्वेद व्यासपीठच्या माध्यमातून पण नवीन मुलांसाठी आपण हे केलं पाहिजे. एक दिवस कॅम्प घ्यायचा आणि कॅम्प मध्ये फक्त नाक म्हणजे नाकच बघायचं सगळ्यांचं, डोळे म्हणजे डोळेच बघायचे सगळ्यांचे, म्हणजे पुढचे पेशंट मारतील एवढं नाही बरं, अभ्यास म्हणून बघायचे. कान म्हणजे कानच बघायचे, केस म्हणजे केसच बघायचे, नाडी परीक्षण म्हणजे नाडी परीक्षणच करायचं. आणि मग असं करायला सुरुवात केलं तर तुमच्यातला जो एक लॅब कन्सेप्ट आहे तो डेव्हलप होईल. बऱ्याचदा एक खूप स्ट्रॉंग स्टेटमेंट मी सांगत असतो, ते माझं नाहीये, ग्रंथकर्त्यांचं आहे, म्हणून सांगतोय की आपल्या सगळ्यांना असं वाटत असतं की आम्हाला परीक्षण यावी, नाडी परीक्षण यावं, पण नाडीची थिअरी मात्र शिकायची आमची तयारी नसते. नाडीची थिअरी शिका, नाडीचं प्रॅक्टिकल तुम्हाला आपोआपच जमेल. म्हणजे ते खूप जणांना नाडी परीक्षण करायचं असतं, पण मधुर रसात्मक नाडी कशी जाते, आम्ल रसात्मक नाडी कशी जाते हा प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर येत नाही. किंवा कोणत्या स्थानावरती जाते हा प्रश्न विचारला तर उत्तर बऱ्याचदा येत नाही. तर ग्रंथात सगळं दिलेलं आहे. तर्जनी तू वातात द्या, मध्यमातू पित्तात द्या, अनामिका तू कफात द्या. एवढंच नव्हे तर पूर्ण नाडीचं मधुरे बहिर्गा नाडी, अमले कोष्णा प्लवगती, लवणे सरला द्रुता, हे सगळं ग्रंथामध्ये वर्णन आहे. कोलकाताच्या आयुष कॉन्फरन्समध्ये आम्ही एक रिसर्च पेपर पब्लिश केला होता, नाडी तरंगिणी, हे जे लेटेस्ट सॉफ्टवेअर आहे ते सॉफ्टवेअर वापरून की या ग्रंथातल्या श्लोकांचं व्हॅलिडेशन केलं. या सगळ्या ग्रंथातले जे श्लोक होते, मधुरे बहिर्गा नाडी, अमले कोष्णा प्लवगती, लवणे सरला द्रुता, ती लवण रस घेतल्यानंतर सरळ आणि द्रुत गतीने नाडी जाते म्हणजे नक्की कशी जाते, मधुर रस घेतल्यानंतर बहिर्गामी जाते म्हणजे नक्की कशी जाते. आणि मग ह्याच सगळ्या मुलांना आपण मस्तानी खायला घातली, चहा प्यायला दिले, हरभरे खायला घातले. ओके, वेगवेगळ्या पद्धतीने वातुळ पदार्थ, पित्तकारक पदार्थ, कफकारक पदार्थ, आणि त्याच्या बिफोर आफ्टर नाडी परीक्षण केलं आणि त्याचा एक खूप मोठा डेटा जनरेट केला आणि तो नॅशनल इंटरनॅशनल जर्नल्स मध्ये पब्लिश पण केला. तर सांगण्याचा उद्देश हा की खूप मोठं शास्त्र आहे, तुम्ही जेवढं कराल तेवढं कमीच आहे. तुमच्यासारख्या नवीन ब्रेनची याच्यामध्ये खूप मोठी गरज आहे आणि या सगळ्या यंगस्टर्सने आता आलं पाहिजे आणि टेक अप वन आयडिया, मेक दॅट आयडिया युअर लाईफ, थिंक ऑफ इट, ड्रीम ऑफ इट, लिव्ह ऑन दॅट आयडिया, लेट द मसल्स, ब्रेन, नर्व्स, each and every part of your body be fulfill of that idea, then see you will do a marvelous work. हे जे स्वामी विवेकानंदांनी सांगितलेलं आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आयुर्वेदाच्या इथं जमलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याने काहीतरी एक अशी सुंदर वेगळी आयडिया घ्यावी आणि तीच आयडिया एक स्वप्न म्हणून बघावी आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याच्या मागे असं थोडंसं वेड होऊन नखशिखांत धावावं, हो की नाही. केशायुर्वेद पासून कायायुर्वेद पर्यंत तुम्ही धावावं आणि ते तुम्ही धावायला सुरुवात केली की तुम्हाला जाणवेल की त्या बागेतून तुमचा एक छोटासा हार तयार होईल आणि तो हार ग्रंथकर्त्यांना अपेक्षित आहे, कारण तुम्ही तो सूत्रविस्तारातूनच निर्माण केलेला आहे. त्यामुळे आयुर्वेदातली सूत्रविस्तार करायला सुरुवात करा, काहीतरी एक छान सुंदर स्वप्न बघा. तुम्ही आणि मी असा नेहमी एकत्र विचार करा. सगळे ज्यावेळी वैद्य समूहाने संशय करणाम श्रेष्ठ असं ग्रंथ म्हणतात, त्यामुळे ज्यावेळी कोविड सारखी परिस्थिती त्यावेळी इसवी सन पूर्व आयुर्वेदावरती आली होती त्यावेळी 51 ऋषीमुनी हिमालयाच्या पायथ्याशी जमले होते. आज तुम्ही जवळपास 55 ऋषीमुनी इथे जमवलेले आहेत आणि इथे खूप सुंदर एक संवाद साधला. त्याबद्दल अध्यक्ष माने सर आणि इथले सगळे ज्येष्ठ वैद्य आहेत त्यांचं मी मनापासून आभार मानतो आणि इथे येऊन बोलायची मला संधी दिली त्याबद्दल मनापासून धन्यवाद. जे काही चांगलं होतं ते शास्त्राचं होतं आणि जे काही तांबडा पांढरा तिखट जमला तो माझा होता. ओके, धन्यवाद.